44वा स्मृती समारोह सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राहुलजी गिरी प्रसिद्ध व्याख्याते बी यांचं आगमन होत आहे। विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचे आहे। या समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय राहुलजी गिरी साहेब, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय अमोल गायकवाड सर यांचं आगमन होत आहे। पुनश्च हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। सन्माननीय राहुलजी गिरी सर यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे। या समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर ज्यांच्या कार्यामधील कर्तव्यनिष्ठता व विद्यार्थ्यांना गुणात्मक आकार देण्याची ज्यांच्यामध्ये प्रमुख पाहुणे ख्यातनाम व्याख्याते सन्माननीय राहुलजी गिरी यांचा सन्मान संपन्न होतो आहे। सन्मान चिन्ह व बुके देऊन आदरणीय गिरी सरांना सन्मानित करण्यात येत आहे। या समारंभाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते शब्दप्रभू आदरणीय राहुल गिरी सर यांचा सत्कार संपन्न झाला आहे। धन्यवाद। आणि अंत या 2 टप्प्यांच्या मधोमध उभा राहा। स्फूर्तीच्या तप्त अग्निकुंडात स्वतःच्या क्षणिक आणि भौतिक सुखाची आहुती देऊन स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणारी बापूसाहेबांसारखी माणसं खरं तर ध्येयवेडी असतात। ही माणसं अशा पाऊलवाटांचा प्रवास करतात की त्यावर उमटलेल्या पाऊलखुणा शतकानुशतक वर्षानुवर्ष दिशादर्शक ठरतात येणाऱ्या पिढ्यांसाठी, या पिढ्यांच्या उन्नतीसाठी, मार्गक्रमणासाठी, यशासाठी। स्वतःच्या हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून स्वतःचा खांब या इमारतीतल्या प्रत्येक पायात गाळत असताना, इथली माती, इथली या इमारतीची दगडं घडवताना सांगोल्याच्या मातीतली माणसं घडवणारी त्यागमूर्ती कैलासवासी गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बापूसाहेब झपके यांच्या 44व्या स्मृती समारोहाच्या या सांगता सोहळ्यासाठी मंचावरती उपस्थित असलेल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रबोधचंद्रजी झपके, संस्थेचे या विद्यामंदिराचे अतिशय तरुण असे प्राचार्य अमोलजी गायकवाड सर, विभीषणजी माने, श्रीकांतजी लांडगे, त्यांचे सर्व प्रशासकीय सहकारी, विशेषत्वानं ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याची संधी मला प्राप्त झाली ते संपादक, उत्तम वैचारिक बैठक ज्यांचे इथे जगन्नाथजी साठे, अतिशय चांगला आदरात इथे पाहुणचार माझ्यासारख्या एका तरुणाचा ज्यांनी केला ते प्राध्यापक धनाजी चव्हाण सर, तटाळे सर, सर्वांचा नामोल्लेख करत नाही। समोर उपस्थित असलेले आपण सर्व ज्येष्ठ, वरिष्ठ आणि महत्त्वाची माणसं, म्हणून सर्व श्रोते सज्जन, वडीलधारी मंडळी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणी, खरं तर संपादक साठे सर यांचा मला फोन आला, या कार्यक्रमाला तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। काहीसा अवधी त्यांनी घेतला। दरम्यानच्या काळात बार्शीच्या एका कार्यक्रमाचा मला संपर्क झाला, तिथे जायचं माझं निश्चित झालं। परंतु बापूसाहेबांच्या बद्दल ज्यावेळी मी माहिती घेतली, मला माहिती मिळाली, मला मोह आवरला नाही। बार्शीचा कार्यक्रम संपादक जगन्नाथ साठे यांच्या आग्रहावरून आणि बापूसाहेबांचं कर्तृत्व पाहून मला टाळावा लागला आणि इथं येण्याचं परमभाग्य मला प्राप्त झालं। याबद्दल मी मनापासून आनंदी आहे। संपादक जगन्नाथ साठेंनी मला बापूसाहेबांच्या चरित्राचं पुस्तक पाठवलं। कैलासवासी बापूसाहेबांच्या चरित्राचं ते सगळं पुस्तक 2 दिवसात अधाशासारखं मी वाचून काढलं। पुस्तकाचं शेवटच्या पानावरचं सर शेवटचा शब्द ज्यावेळी मी वाचला त्यावेळी माझ्या मुखासमोर, माझ्या मनचक्षूंच्या पटलावरती कविवर्य बाबा बोरगावकरांची कविता साकारली। ती अशी आहे की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती, तेच डोळे देखणे जे कोटीती साऱ्या नभा, देखणे ती जीवने जे तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे। विद्यार्थी मित्रांनो, नभाला नेत्रात कोणण्याचं सामर्थ्य म्हणजे तुमचे बापूसाहेब होते। या सांगोल्यासारख्या दुष्काळी वाळवंटाच्या मातीतून सुद्धा माध्यमिक शिक्षणाचा श्रीगणेशा करत असताना इथं शिक्षणाचा ओलावा निर्माण करणारे, या मातीतून वाळवंटातून सुद्धा ध्यासपंथा
दिशेनं मार्गस्थ होणारी स्वस्तिपद्म रेखणारी पावलं म्हणजे बापूसाहेब होते. या मातीतल्या माणसाला निर्मितीची क्षमता दाखवणारे ते निर्मितीक्षम हात म्हणजे बापूसाहेब होते. एवढंच नाही तर ज्यांच्या जगण्यातून चरित्रातून शुभ्र चांदणं प्रवाहित व्हावं इतकं स्वच्छ सुंदर स्वच्छंदी जीवन म्हणजे तुमचे आमचे बापूसाहेब होते. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं. हे स्वर्गीय कैलासवासी बापूसाहेबांचे चरित्र आपल्या लक्षात ठेवलं. मृत्यू अटळ लिहिलंय सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश भरता आणि भरता निमिषाचे जाणे लागले. आला त्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. तुम्ही किती दिवस जगलात यापेक्षा सुद्धा तुम्ही कसं जगलात याला जास्त महत्व आहे. आणि म्हणून बहिणाबाईंनी फार सुंदर लिहिलंय. जगण्याचा अर्थ काय, जीवनाचा अर्थ काय. बहिणाबाई असं लिहितात, असं कसं रे देवा तुझं तंत्र, जगणं आणि मरणं यात 2 श्वासाचं अंतर. या 2 श्वासावर ज्याने स्वतःच्या कृतीतून स्वतःच्या कर्तृत्वातून अधिराज्य प्राप्त केलं त्या माणसाच्या चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती या भूपटलावर कायमस्वरूपी अस्तित्वात असतात हे लक्षात ठेवावं लागेल. आणि ते बापूसाहेबांच्या बाबतीत तुम्हाला आणि मला पाहायला प्राप्त होत आहे. आकाशातल्या सूर्यापासून हे जबाबदारीनं बोलतो. बापूसाहेबांच्या चरित्राचं पुस्तक जे वाचलं, बापूसाहेबांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्याच्या नंतर मला जबाबदारीनं सांगावंसं वाटेल की आकाशातल्या सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं अशक्य आहे तसं या सांगोल्याच्या मातीवरती असणारे बापूसाहेबांचे उपकार या मातीच्या कणापासून वेगळे करणे अशक्य हे तुम्ही प्रत्येकानं समजून घ्या. एवढी महत्वाची कृती, एवढं महत्वाचं कार्य बापूसाहेबांसारखे एका कर्तृत्ववान व्यक्तीचं आणि त्यांच्या या स्मृती सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या तरुणाला बोलण्याची संधी प्राप्त होते हे महत्वाक्य. सरांनी मगाशी उल्लेख केला की माझ्यासारख्या तरुण इथं आल्याच्या नंतर अनेकांना प्रश्न पडला असेल आपला पाहुणा चुकला की काय. कारण तुमच्या या स्मृती सोहळ्याची परंपरा फार विशाल. उत्तम कांबळे सरांसारखी, श्रीपाद सबनीसांसारखी मोठी महनीय माणसं या मंचावरती येऊन गेली. माझ्यासारख्या 20-25च्या तरुणाला इथं बोलण्याची संधी तुम्ही दिली, तो आदरात इथे गेला, हीच फार मोठी गोष्ट आहे. पण अनेकांना प्रश्न असेल काय सुचलं जगन्नाथ साठे सरांना या 20-25च्या पोराला त्यांनी बोलावलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद असं म्हणायचंय की तुम्ही तुमच्या देशातल्या युवकांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं गीत मी तुम्हाला सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, या युगाचं कर्णधार पद तुमच्या माझ्या पिढीच्या खांद्यावरती आहे आणि आज या युगाचा कर्णधार या भूमिकेतून या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलावलं हे समजून. या पिढीची भाषा, आपल्या पिढीची भाषा बोलण्याची भूमिका आपल्या सगळ्यांच्या मध्ये हे समजून घ्यावं लागेल. बापूसाहेबांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या साक्षीनं बोलत असताना त्यांचं एकूण चरित्र आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर आपण समजून घेण्यासारखी ही गोष्ट आहे. आज वेगवेगळे विकार वर्तमान पिढीमध्ये तुम्हाला मला जडू पाहताय. बापूसाहेबांचा जन्म एका अत्यंत संपन्न अशा परिवारामध्ये झाला, तरी सुद्धा त्यांच्या जगण्यातून एक सूत्र प्रवाहित होत आहे ते असं, ज्या माणसाच्या गरजा कमी असतात त्या माणसाला सुखाजवळ जायला अत्यंत कमी अंतर असतं, त्याचं सुखापासूनचं अंतर कमी असतं. ज्याच्या गरजा कमी तो माणूस सुखाच्या जास्त जवळ. एवढं सगळं वैभव असताना सुद्धा एका सायकलवरती आपल्या आयुष्याचा प्रवास करणारे बापूसाहेब तुम्हाला मला पाहायला मिळतात. अगदी वयाच्या 5व्या वर्षी आईचं निधन व्हावं, एवढ्या अल्प वयात आईचं निधन झालेलं असताना सुद्धा वडिलांशी असलेलं त्यांचं नातं, वडिलांशी असलेला त्यांचा स्नेह, ती संवेदनशीलता आज विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण होणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. त्यांच्या चरित्राकडे पाहिल्यावर मला समजतं, मी नेहमी सांगत असतो, आम्ही जडण्या घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आमची चूक काय होते हे समजून घ्या. विद्यार्थी म्हणून थोडंसं समजून घ्यायला जटिल वाटेल, अवघड वाटेल, पण तत्वज्ञानाच्या भाषेत 2 शब्द आहेत या धरेवरती, या पृथ्वी तलावरती. एक असतं प्रेयस आणि दुसरं असतं श्रेयस. प्रेयस कशाला म्हणायचं? चहा आहे, चहा आम्हाला आवडतो ना चहा, पण शरीराला चांगला असतो का? चहा शरीराला चांगला नाही, त्याला प्रेयस असं म्हणतात. पण कडुलिंबाचा रस, तो कडुलिंबाचा पाला आम्हाला आवडत नाही, पण त्याचा रस शरीराला चांगला असतो, त्याला श्रेयस असं म्हणतात. समाजामध्ये प्रेयस असणाऱ्या खूप गोष्टी आहेत, श्रेयस असणाऱ्या सुद्धा खूप गोष्टी आहेत. आम्ही काय करतो? आमच्या तात्पुरत्या समाधानापायी, तात्पुरतं सुख आम्हाला मिळावं, तात्पुरता आनंद आम्हाला मिळावा म्हणून आम्ही स्वतःला श्रेयसाकडून काढून प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातोय. बापूसाहेबांचं चरित्र, बापूसाहेबांच्या वडिलांच्या पासून सगळा प्रवास पाहिल्यानंतर लक्षात येतं, त्यांचं कर्तृत्व हे प्रेयसाकडून श्रेयसाकडं त्या ठिकाणी मार्गस्थ होणारं होतं, श्रेयसाकडून प्रेयसाकडं आमच्यासारखं मार्गस्थ होणारं नव्हतं. उदाहरणार्थ आम्हाला तात्पुरता विरंगुळा प्राप्त व्हावा म्हणून एखादी आई आपलं लेकरू जर रडायला लागलं, एखादा चिमुकलं मूल जर चिडचिड रडरड करायला लागलं तर आई स्वतः जवळचा फोन काढते, लेकराच्या हातात देते, का? त्याला तात्पुरतं समाधान मिळावं, तात्पुरतं सुख प्राप्त व्हावं. हा प्रवास म्हणजे श्रेयसाकडून प्रेयसाकडे जाण्याचा प्रवास आहे, जो आमच्या वाटेतला अडसर ठरतो हे आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. बापूसाहेबांसारखी माणसं का तयार होतात? जेव्हा एखाद्या आई वडील चंदनस्पर्शी होतात तेव्हा केवळ उगाळणं हाच त्यांचा धर्म उरतो. गंधाळलेल्या अनुभूतीतून साकारलेली माणसं
बापूसाहेबांसारखे एका एवढ्या उंचीला पोहोचत असतात हे समजून घ्या, हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. त्या पाठीशी आई वडिलांची किमया असते. माऊलींनी जे म्हटलंय की संस्कार आकार वर्तते येथ वडील जे वर्तती ते ते ऐर अनुष्ठिती सामान्य सगळं. आई बापांच्या वर्तनावरती तुमचं आमचं प्रतिबिंब आमचं अवलंबून असतं वर्तन करणं, आणि म्हणून त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असतो हे समजून घ्यावं लागेल. इथं काही ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी, मी आवर्जून एक उदाहरण सांगेन. बापूसाहेबांच्या वडिलांनी बापूसाहेबांवरती संस्कार करत असताना ज्या गोष्टी केल्यात माझ्या लक्षात येतं की बापूसाहेबांना तात्पुरत्या समाधानापेक्षा चिरंतन शाश्वत त्यांच्या विकासाला प्रेरणेचा स्रोत ठरेल अशा गोष्टी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही काय करतो, नेहमी एक उदाहरण मी सांगत असतो. शेतात राबणारा एखादा शेतकरी माणूस आहे, त्या माणसानं शेतात दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबावं. संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळतीला निघाला, पोटात भूक लागली, घामाचे ओथंबून तो घामाने गेला आणि घराच्या दिशेनं धावत धावत निघाला. घराच्या समोर आला, अंगणामध्ये अशी चूल आहे, चुलीवरती पत्नीनं दूध असं तापवायला ठेवलेलं आहे आणि पत्नी मात्र घरामध्ये पलंगावरती जाऊन पहुडले निश्चित आराम करते. त्या माणसानं पाहिलं, भूक लागलेली, थकलेला आल्याबरोबर चुलीवरती तापवायला ठेवलेलं दूध असं त्या व्यक्तीला उतू जाताना त्या शेतकऱ्याला दिसलं. राग अनावर झाला, त्यानं एक लाकूड तिथलं हातात उचललं, घरात धावत धावत गेला, पलंगावरती पहुडलेल्या पत्नीच्या अंगावर ओरडला, खेकसला, शिव्या घातल्या, बोलला, अर्धा तास भांडत बसला. अर्धा तास त्या पत्नीनं त्या पतीचे शब्द सहन केले आणि अर्धा तासाच्या नंतर पती शांत झाल्यावर हात जोडलं, सांगितलं, आल्याबरोबर चुलीवरचं उतू जाणारं दूध पाहून माझ्यावरती रागवलात, ओरडलात. अर्धा तासापासून मला भांडताय, पण आल्याबरोबर तुम्ही अर्धा तास भांडण्यापेक्षा त्या चुलीतला जाळ जरासा मागं ओढला असता तर त्या दुधाचं उतू जाणं कदाचित थांबू शकलं असतं. वडीलधारी म्हणून आमचं ते चुकतं नेमकं. आम्ही आजच्या पिढीला देत असलेला विकारांचा जाळ आम्हाला मागे ओढावा लागेल. आम्ही त्यात जास्तीचा वेळ खर्ची करत नाही, नको त्या गोष्टीमध्ये खर्ची करतोय. तेव्हा बापूसाहेबांसारखी चरित्र जर घडायची असतील, सामाजिक उत्तरदायित्वानं प्रेरित झालेली तरुण जर घडायची असतील तर आम्हाला विकारांचा जाळ सगळ्यात पहिल्यांदा पाठीमागे ओढावा लागेल हे समजून घ्यावं लागेल. मोडणीम नावाचं शेजारी गाव, तुमच्या विद्या मंदिराचा प्रशालेचा इतिहास अतिशय मूल्यवर्धित अशा स्वरूपाचा, तत्वांची प्रतिष्ठा तुमच्या इथं पणाला लागलेली, अतिशय तत्वनिष्ठतेचा वारसा तुमच्या या प्रशालेला प्राप्त झालेला, हे सगळ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी चाणाक्षानं समजून घेणं गरजेचं आहे. मी साने गुरुजींचं एक उदाहरण आवर्जून सांगेन. साने गुरुजींचा आणि बापूसाहेबांचा असलेला स्नेह, साने गुरुजींच्या सेवादलाच्या विचारानं प्रेरित झालेले बापूसाहेब पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात साने गुरुजींचं एक व्याख्यान ऐकावं आणि साने गुरुजींच्या विचाराला प्रचंड प्रभावित व्हावं आणि साने गुरुजींच्या विचाराला स्वतःला वाहून द्यावं, झोकून द्यावं. त्या साने गुरुजींच्या आयुष्यातला सुद्धा एक महत्त्वाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे. आई वडील आमच्यावरती जो संस्कार करत असतात, आम्ही आमच्या आयुष्याच्या टप्प्यावर कुठेही जरी असलो तरी आई आणि वडिलांनी आमच्या कानात दिलेला तो संस्काराचा शब्द आमच्या कानात कायम गुंजत राहिला पाहिजे हे समजून घ्यावं लागेल आम्हाला प्रत्येकाला. बापूसाहेब आपल्या वडिलांच्या समाधी स्थळावर आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन नतमस्तक व्हायचे. दिवसाची सुरुवात तिथून व्हायचे. वडिलांच्या संस्काराचा प्रत्येक शब्द त्यांच्या सोबत आयुष्यभर असायचा हे समजून घ्या. साने गुरुजी, आम्ही जसं शाळेत इथे येतो, आम्हाला यायला बस मिळते, वर्गात सुद्धा व्यवस्थित खोल्यात सगळ्या गोष्टी आहेत, आई वडील आम्हाला सगळं सहकार्य करतात, पायात घालायच्या चप्पलपासून डोक्यातल्या केसाला लावायच्या तेलापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात, बरोबर ना? तसं साने गुरुजींच्या काळात त्यांना गुरुकुलात शिकावं लागायचं. पुण्यामध्ये गुरुकुल आहे, गुरूंकडे शिक्षण घ्यायचं आणि गुरुकुलात शिकत असताना त्यांना एक घर ठरवून दिलेलं असायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला एक घर ठरवून दिलं, तिथं जायचं आणि मधुकरी मागायची. मधुकरी मागायची म्हणजे भिक्षा मागायची. मिळेल ते अन्न त्या घरातून प्राप्त करायचं, त्या अन्नावर दिवसभराची गुजरात करायची, आपला अभ्यास करायचा, थांबायचं आणि झोपी जायचं. एके दिवशी साने गुरुजी गेले मधुकरी मागायला. काकेत अशी झोळी अडकवली, मधुकरी मागायला गेले आणि त्या घराच्या समोर गेले. ठरवून दिलेलं घर, दुसऱ्या घरी जाता येत नाही, त्या घराला कुलूप आहे, घर बंद आहे, लॉक लावलेलं आहे. साने गुरुजींच्या मनात प्रश्न निर्माण झाला, आता दिवसाची गुजराण कशी करायची, पोटाची भूक कशी भागवायची, मनात प्रश्न आहे. आणि अस्वस्थ होऊन ते साने गुरुजी एका मंदिरात आले, विठ्ठलाच्या रावळासमोर मूर्तीसमोर आले आणि अस्वस्थ होऊन ईश्वराचं चिंतन करत बसले. आता दिवसाची भूक कशी भागवायची, पोटात कावळे ओरडत आहेत, भूक लागली आहे. आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर त्यांना 5 रुपयाचे टेकवलेले दिसले. क्षणात वाटलं उठावं, धावत धावत जावं आणि तो 5 रुपयाचा रोकडा असा उचलावा, बाजारात जाऊन चणे फुटाणे घ्यावे, 5 रुपयाच्या रोकड्यातून चणे फुटाणे खाऊन स्वतःच्या पोटाची भूक भागवावी, अभ्यास करावा आणि झोपी जावं. तो 5 रुपयाला हात लावायला उचलणार, त्याच वेळी साने गुरुजींच्या कानात आवाज आला आईचा. 4थीच्या वर्गात असताना आईने खडसावताना सांगितलं होतं की बाळश्याम, 4थीच्या वर्गात जे शिकवलं जातं की कधी चोरी करायची नसते, तो धडा जर तुझ्यात रुजला नसेल तर 5वीच्या वर्गात किती गुण मिळून तू प्रवेश करायला समर्थ असू शकत नाही. हा आईने रुजवलेला संस्कार त्यांच्या आईचा संस्कार साने गुरुजींच्या काळात घेतला. ते सांगतात मी आयुष्यभर कधीच चोरी केली नाही. ते मूल्य तुमच्या शिक्षणातून तुमच्यात रुजणं गरजेचं आहे. तुम्ही आयुष्याच्या प्रवासात कुठल्याही पातळीवरती असाल, कुठल्याही टप्प्यावरती असाल, जिथे असाल तिथं तुमच्या आईने वडिलांनी दिलेला संस्कार जर तुमच्यासोबत असाल तर तुमचा पाय तुमच्या आयुष्यात कधी घसरू शकत नाही. हे बापूसाहेबांच्या चरित्रावरून लक्षात येतं. या विद्यामंदिराचे
या सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे विद्यार्थी एनसीसीच्या कॅम्पला मोडणीमला जावेत. एका विद्यार्थ्याला रस्त्यानं चालत असताना दगडांच्या खळग्याजवळ एक 10-5 रुपयांची नोट सापडावी. मनात प्रश्न यावा, ही नोट इथे का पडली असावी. 2-4 विद्यार्थ्याला त्यानं बोलवावं. या सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या 4-5 विद्यार्थ्यांनी त्या मोडणीमच्या प्राचार्यांकडे मुख्याध्यापकांच्याकडे जावं, ती 10 रुपयाची नोट उचलावी, त्यांच्या हातात द्यावी आणि सांगावं, आम्हाला रस्त्यावरती 5 रुपयाची नोट सापडली आहे. त्या मोडणीम विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकांच्या मनात डोळ्यात आसू यावी. त्यांच्या मनात प्रश्न यावा, अरे हे 2-3 अगदी विद्यार्थी देशातले विद्यार्थी या 10 रुपयांमध्ये चॉकलेट घेऊ शकले असते, बिस्किट घेऊ शकले असते, त्या काळात ते वाटेल ती वस्तू खरेदी करून स्वतःच्या आयुष्यात रममाण होऊ शकली असती. पण या पोरांनी त्या 10 रुपयांचा त्याग करून आपल्यापर्यंत ही नोट आणून दिली. त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी विचारलं, तुम्ही कुठल्या शाळेतून आलाय? त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आम्ही सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे विद्यार्थी आहेत. मोडणीमचे मुख्याध्यापक सांगतायत, याचा अर्थ बापूसाहेबांसारख्या बापूसाहेबांसारख्या त्यागी माणसाच्या संस्थेत मातीत तुम्ही आकाराला आलात म्हणून तुमच्यात हे तत्व रुजलंय. हा इतिहास आहे तुमचा, ही तत्वनिष्ठता तुमच्यात आहे, हा संस्कार या विद्यामंदिराच्या प्रत्येक कणाकणामध्ये वसलेला हा वारसा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या खांद्यावरती, याचा विचार आपल्याला करावा लागेल. मला जाणीव आहे, मला खात्री आहे, आज शिक्षणाचं ध्येय काय ठरवलं जातं. शिकलेल्या तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी शिकायचं, शिक्षणातून नोकऱ्या मिळवायच्या कुठे? अमेरिका, इंग्लंडला. परदेशात नोकऱ्या करायच्या हा अड्डा असा. तिथून परत येताना पैशांच्या थैल्या घेऊन परत आली मुलं की आई वडील त्याला यश म्हणायला लागतात, त्याला आपण यशस्वीपणा समजतो. पण हे यश नसतं. या यशाच्या जोडीला तुमचे संस्कार अबाधित राहणं महत्वाचं आहे. भले एखादा विद्यार्थी शिकून सोडून अमेरिकेला, इंग्लंडला जाईल, प्रचंड पैसे कमवून परत येईल, पण पैसे घेऊन परत येत असताना त्याच्या हातामध्ये जर दारूची एक बॉटल असेल तर त्या शिक्षणाला काय अर्थ उरतो का, हा विचार आहे. आणि मला खात्री वाटते, या सांगोल्याच्या मातीमध्ये या पद्धतीचे संस्कार करणारी संस्था जर असेल, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि हे विद्यामंदिर, तर तुमच्या मातीतून घडलेले तुम्ही सगळे विद्यार्थी शिकून सवरून किती मोठे झालात, अमेरिका, इंग्लंडला जरी गेलात, परत येताना पैशांच्या थैल्या जरी तुमच्या सोबत असल्या, तर दुसऱ्या हातामध्ये तुमच्या दारूची बॉटल असेल तर खात्रीने सांगतो, तुमच्या खांद्यावर या देशाचा तिरंगा आणि गळ्यामध्ये एखाद्या ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेचं मेडल घेऊन तुम्ही हे घडण्यासाठी हा संस्कार आणि हा विचार सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. या माणसांकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं, तारुण्याचा अर्थ काय. आम्ही सगळे तरुण आहे. आम्हाला असं कोणीतरी सांगितलं, युवाचा अर्थ वायू होतो, उलट केलं तर वायूच्या वेगाने जो असतो तो युवा आहे, तो तरुण आहे. ठीक आहे, पण तारुण्य म्हणजे वयानुसार संपतं ते तारुण्य नसतं, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या वयावरून तुमच्या तारुण्याची व्याख्या ठरत नाही. बापूसाहेबांसारख्या माणसांचं वय कितीही जरी झालं असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जी जिज्ञासा, समाजाप्रतीची जी तळमळ आहे, ती तळमळ त्यांचं तारुण्य दर्शवत असते. तारुण्याची माझी व्याख्या आहे. जर मला असं वाटतं, तरुण कोण आहे? बुडत्याला तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असताना तो खरा तरुण आहे, ही माझी व्याख्या. बुडत्याला जरा तारण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, तो खरा तरुण आहे. मग ते बुडतं कुटुंब असेल, बुडता समाज असेल, बुडता राष्ट्र असेल, त्याला तारण्याची क्षमता आणि त्याला तारण्याची भूमिका आज तुमच्या माझ्यात निर्माण होणं गरजेचं आहे. ते खरं तारुण्य आहे. तरुण वयामध्ये अभ्यास करायचा असतो, पुस्तकं रिचवायचे असतात आपल्या बुद्धीमध्ये, पण त्या जोडीनं व्यायाम सुद्धा करायचा असतो. त्या काळात व्यायामानं बलदंड शरीर, वेट लिफ्टिंग सारख्या स्पर्धेमध्ये किंवा वेट लिफ्टिंग सारख्या प्रकारामध्ये स्वतःला तरबेज बनवण्याचं काम बापूसाहेबांसारखी माणसं त्या काळी करतायत. शिक्षणाच्या जोडीनं याही गोष्टी त्यांनी केल्या, ती किती मोठी गोष्ट आहे. आपला देश बुडू पाहतोय, आईवरी विपत्ती आहे, आईवरी विपत्ती, आम्ही मुले कशाला, इंग्रजांच्या बंदीत मायेमुळे आम्ही खुले कशाला, रक्ताळला देह भडका जीवात झाला, येणार कोण बोला आईस सोडवाया. हे 1942च्या चलेजावच्या आंदोलनात ज्यावेळी दुदुंबी या महाराष्ट्राच्या मातीत गरजली, बापूसाहेबांसारख्या तरण्याताच्या वयातल्या फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या तुमच्या माझ्या वयातल्या तरुण माणसानं, व्यक्तीनं, तरुणानं पुढाकार घेतला, विद्यार्थ्यांचं वैचारिक प्रबोधन केलं. या राष्ट्राच्या मातीसाठी, या देशाच्या उन्नतीसाठी, या मातीच्या मुक्तीसाठी, स्वातंत्र्यासाठी बापूसाहेब इंग्रजांनी पकडले आणि तुरुंगात टाकले गेले. 1 वर्ष बापूसाहेबांना तुरुंगात राहावं लागलं. या देशासाठी, या राष्ट्रासाठी. बापूसाहेबांचे वडील सुद्धा आडवे आले नाही. राष्ट्रहिताचं काम या तरुण वयात पुढच्या राष्ट्राला तारण्याचं काम तुझ्या परीने तू जर करत असशील तर पिता म्हणून मी तुझ्या पाठीशी, ही भूमिका सुद्धा एका वडिलांना पार पाडली होती, लक्षात घ्या. आणि म्हणून ते तारुण्य असतं. तारुण्याचा अर्थ आम्ही अखंडपणे देशाला तारण्याचं सोडून मोबाईल आणि तंत्रज्ञानामध्ये बुडणं नसतं, हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल, येतो जातो तो वक्ता मोबाईलवरती बोलतो, आम्हाला डिवचतो, मोबाईल सारख्या गोष्टीवरती बोलतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या माझ्या प्रगतीच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा जर काय झाला असेल तर आमच्या हातात आलेलं हे यंत्र आहे. बरोबर आहे ना? हे यंत्र आहे. अनेक महाविद्यालयात क्लासेसच्या कार्यक्रमांना मी ज्यावेळी जातो, तिथले शिक्षक सांगतात, सर सकाळच्या वेळेला विद्यार्थी क्लास लावून बसतात, डोळे अक्षरशः सुचलेले असतात,
रात्रभर मोबाईलवरती असतात. कोविडच्या काळापर्यंत ठीक होतं. कोविड नंतर अशी परिस्थिती झाली, सगळं मोबाईलवरती झालं. मोबाईलवरती अभ्यासक्रम आला. आई वडिलांना सांगावं लागतं मोबाईल घेऊन अभ्यासाला बसा. पण मोबाईलवरती आम्ही अभ्यासच करतो की अजून काही करतो याचा विचार आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना करावा लागेल. आज आम्ही वेगवेगळ्या गेमिंगमध्ये, युट्यूबवरच्या व्हिडिओजमध्ये, त्या रील्समध्ये आमच्या आयुष्याची राजरंगोळी कधी करून घेतोय आमचं आम्हाला समजत नाही. यातून स्वतःला कुठेतरी आम्ही रोखलं पाहिजे. एखाद्या जिओ नावाच्या कंपनीने 1.5 GB चा डेटा दिला आणि तो संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी तरुण पिढी आम्हाला पाहायला मिळते. हे वास्तव आहे. आम्ही ओठानं बोलायचो, एक काळ होता. सर ओठानं बोलायचो, तुम्ही म्हणाल मग कशानं बोलताय? आता ओठानं बोलत नाहीत, बोटानं बोलते. आजची बोटाच्या एका क्लिकनं मी व्यक्त होतो. हाय, हॅलो, हाव आर यू. संवाद नष्ट झालाय. विनोबा भावेंचा आणि बापूसाहेबांचा संबंध आहे. त्यांची भेट झालेली मी वाचला. विनोबा भावे असं म्हणायचे, भावना ही माणसाच्या जगण्याच्या अभिरुची आहे. भावनेच्या बळावर माणूस ओळखला जातो. माणसाचं वेगळे पण त्याच्यात असलेल्या भावनेच्या क्षमतेने ओळखलं जातं. पण आमच्या भावना आज मोबाईल सारख्या गोष्टीमुळे नष्ट होऊ पाहतायत. एका सुभाषितकारानं सांगितलंय, या तंत्रज्ञानाच्या महासागरामध्ये गरीब हे बुडून मरतायत आणि श्रीमंत हे पोहून निघतायत. आम्ही ठरवायचं आम्हाला कसं करायचं. आम्हाला करायचं जर असेल तर त्याचा सकारात्मक उपयोग तुम्हाला मला करून घेता येणं आजच्या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या. फार वाईट वाटतं काही गोष्टींचं. आपली आई जर चुली शेजारी बसली असेल, चुली शेजारी बसलेल्या आईला भाकरी भाजताना हाताला जर चटका बसला, आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण शेजारी बसलेल्या आजच्या पोरांना काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. पण त्याच पोरांना फेसबुकला एखादा फोटो अपलोड करू द्या, त्याला कमी लाईक्स मिळू द्या. बघा, अस्वस्थ होते आजची तरुण पिढी. हे वास्तव आज आम्हाला तुम्हाला का पाहायला मिळतं याचा विचार आम्हाला करावा लागेल. विद्यार्थ्यांनो, 5-10 वर्षापूर्वीचं चित्र होतं. सरांना आठवत असेल अनेकांना. 5-10 वर्षापूर्वीचं चित्र आहे. 5वीच्या वर्गातला एखादा मुलगा शाळेत जायचा. सकाळच्या वेळेला आई डोक्यावर टोपली घ्यायची, बरोबर ना? टोपली घेऊन शेतात जातात ना. डोक्यावर आईने टोपली घ्यायची, आई शेतात जायची. आणि शेतात आई गेली, पोरगं शाळेत जायचं. शाळेतून दुपारच्या वेळेला घरी आलं ते 4वी-5वीच्या वर्गातलं पोरगं की त्या शाळेच्या घराच्या ओसरीत यायचं, टोपल्याआड भाकरी दडून ठेवलेली असायची, भाकरीचे घास मोडायचं. आणि तेच पोरगं आई ज्या वाटेनं शेतात गेली त्या वाटेवरती पाटी पेन पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसायचं. आई कधी येते, आई कधी येते याच्याकडे त्याचं लक्ष असायचं. एकदा का मावळतीला जाणारा सूर्य, त्या सूर्याच्या मावळतीच्या रंगानं केशरी रंग आकाशात पसरलेला. गाई गुरं घराकडे परत येत आहेत, त्यांच्या पायाच्या खुरानं उडालेली धूळ यात मिसळलेली. आई घराकडे परत येताना दिसली की ते पोरगं हातातलं पाटी पेन पुस्तकं फिरकावून द्यायचं, धावत धावत जायचं आणि आईला करकचून मिठी मारायचं. आईच्या डोक्यावरची टोपली अशी पडायला व्हायची. आई त्या 5वीच्या वर्गातल्या लेकराला कडेवर उचलून घ्यायची, त्याला घरात घेऊन यायची, त्याच्याशी 4 शब्द प्रेमाची बोलायची. मला सांगा, हा जो संवाद होता, हे जे नातं होतं, या 5-10 वर्षात हे चित्र आम्हाला पाहायला मिळते का? हे चित्र आमच्यातल्या कोणी पाहिलंय का? एखादं तरी मूल आज शाळेत येताना आईच्या पायाला, वडिलांच्या पायाला स्पर्श करून शाळेत येते का? एखादं तरी लेकरू आपल्या डोळ्यात आपल्या संवेदनशील भावना दाटून आल्यानंतर आपल्या बापाला करकचून कधी मिठी मारतंय का? आपल्या आईला घट्ट मिठी मारतंय का? आपल्या आईजवळ आपल्यातलं कुणी संवेदनशीलतेने व्यक्त होतंय का? आमच्या या भावना का मरू पाहतायत? आणि आमच्या या भावना जर विद्यार्थी मित्रांनो मरत असतील तर आम्ही माणूस पण सोडून एका वेगळ्या मार्गाने जातो याचा विचार आम्हाला करावा लागेल. हे समजून घ्यायला शिका. हे विष आहे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने एकाने विचारलं होतं की तथागत विष कशाला म्हणायचं? शेवटच्या विद्यार्थ्यांना समजतंय. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने एकाने विचारलं होतं की विष कशाला म्हणायचं? तथागत असं म्हणाले, एखादी गोष्ट कितीही चांगली असू द्या पण ती प्रमाणापेक्षा जास्त झाली की तिचं विषामध्ये रूपांतर होतं. तेच आमचं मोबाईलच्या बाबतीत होत आहे. तेच आमचं तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज होत असल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. हे आज आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मोबाईलमुळे काय होतं हे समजून घ्या. तुम्हाला कदाचित हे वास्तव वाटणार नाही. मी ऐकल्यानंतर माझा विश्वास बसला नाही. पण ज्यावेळी मी त्याच्या सत्याच्या खोलात गेलो त्यावेळी सत्य पटलं मला. या सत्य कथा आहेत. लेनार्ड हार्डेल नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक संशोधन केलंय. त्यात लक्षात आलंय आमच्या वयामध्ये जर आमचा मोबाईलचा स्क्रीन टाइम 6-7 तास असेल एका दिवसाचा तर ब्रेन ट्युमर सारख्या आजाराची प्राथमिक लक्षणं या वयात आमच्या डोक्यात सुरू होतात. हे शास्त्रज्ञानं सांगितलं एका संशोधनातून. पिंपरी चिंचवड नावाचं शहर आहे पुण्यात. पिंपरी चिंचवडचं 9 वर्षाचं लेकरू आहे. आई आणि वडील दोघेही कामाला जात आहेत. कामावरून घरी आले थकून भागून. पोरगं रडायला लागलं, चिडचिड करायला लागलं. आईने स्वतःच्या खिशातला फोन काढून लेकराच्या हातात द्यायचा 9 वर्षाच्या. वडिलांनी स्वतःचा फोन देऊन टाकायचा. पोरगं दिवस ना रात्र मोबाईलवरती युट्यूबवरती व्हिडिओज पाहत बसायचं. 1 वर्ष कसं निघून गेलं आई वडिलांना कळालं नाही. पोरगं जशीच्या तशी मोबाईलची भाषा बोलायला लागलं. 9 वर्षाचं लेकरू मोबाईलच्या दुनियेत रममाण झालं. डोक्यावरती त्या पोराचा परिणाम झाला आणि त्या 9 वर्षाच्या पोरानं एके दिवशी युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ होता, त्याचं टायटल होतं, शीर्षक होतं हाऊ टू सुसाईड. आत्महत्या कशी करावी. त्या पोरानं तो व्हिडिओ पाहिला. स्वतःच्या बेडरूमचं दार लावून घेतलं. वडिलांनी मोठा टेडीबेअर नावाचा बाहुला घेऊन दिला होता.
त्या बाहुल्याच्या गळ्यात दोरी बांधून ती दोरी खिडकीच्या गजाला बांधून त्या बाहुल्याला फाशी देण्याचं काम केलं. ते पोरग अस्वस्थ झालं, भीती वाटली, वडील रागावतील या भीतीनं त्याच खिडकीच्या गजाला दोरी बांधून तीच दोरी स्वतःच्या गळ्यात बांधून स्वतःच आयुष्य त्या 9 वर्षाच्या लेकरानं मोबाईलमुळे डोक्यावर परिणाम होऊन संपवलं. हे वास्तव आहे. ही सत्यकथा आहे पिंपरी चिंचवड मधली. 10वीला 90% जास्त गुण असलेलं माऊलींनी ज्या आळंदीमध्ये अमृतात ही पैजा जिंकायचे अक्षरे रसिक मिळविणं असं म्हणत आमच्या मनगटात आणि आमच्या बुद्धीत सामर्थ्य दिलं. त्या माऊलींच्या आळंदीतलं 16 वर्षाचं पोरग मोबाईलमुळे विषाचा प्याला प्राशन करून आपलं जीवन संपवतंय. वडिलांनी ज्या पोराच्या खांद्यावर डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्न पाहायची त्या पोराचं प्रेत जर बापाच्या खांद्यावर जात असेल तर यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकतं याचा विचार आम्हाला करावा लागेल. छत्रपती संभाजीनगरच्या इंग्लिशच्या प्राध्यापकानं त्या प्राध्यापकाचा मुलगा आहे. इतरांची लेकरं घडवता घडवता स्वतःच्या लेकराकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. आमच्यातल्या अनेक मुलांना मोबाईलवर किंवा टीव्हीवरती क्रिमिनल फाईल्स पाहायची सवय असते ना. आम्ही क्रिमिनल सिरीज पाहतो, गुन्हेगारी जगतातल्या मालिका सिरियल्स पाहण्याची सवय असते. अल्गोरिदम नावाचा प्रकार, आमची बुद्धी तशीच होते. विशेषतः महिलांना बऱ्याचदा टीव्हीवरती ते क्रिमिनल मालिका आम्ही पाहतो. खून कसे होतात, दरोडे कसे होतात, गुन्हे कसे घडतात. ते 10वीच्या वर्गातलं प्राध्यापकाचं पोरगं फक्त क्राईम फाईल्स पाहायचं युट्यूबवरती. क्रिमिनल मानसिकतेचं झालं. मी सांगणार नाही, इतक्या दुर्दैवी पद्धतीने वडील रागावले म्हणून वडिलांचा खून त्या पोरानं केला आहे. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. या दिशेने जर आजची पिढी मार्गस्थ होणार असेल तर एका टाइम बॉम्बवरती येत आम्ही, एका विध्वंसक अशा परिस्थिती आम्ही तंत्रज्ञानाला हातात घेऊन साकारतोय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. गतवर्षी मंगळवेढ्याला व्याख्यानाला आलो होतो सर. मंगळवेढ्यात मोबाईलवरती बोललो. तिथल्या लोकांनी वर्तमानपत्र माझ्या समोर धरलं, पेपरातली बातमी दाखवली. ती बातमी वाचून मला हसावं की अस्वस्थ व्हावं हे समजेना. मंगळवेढ्यातली सोलापूरची 1 वर्षापूर्वीची बातमी होती. त्याच्यात असं लिहिलं होतं की सोलापूरचा एक पोरगा पबजी नावाचा गेम खेळत खेळत सोलापूर पासून टेंभुर्णीपर्यंत चालत कधी गेला त्याचं त्याला समजलं. आम्हाला विनोद वाटतो, हसू येतं, आम्ही अस्वस्थ होतो, पण हे सत्य आहे. या अशा नकारात्मक सत्याच्या दिशेने जर आमची पिढी मार्गस्थ होत असेल तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो बंधू भगिनींना आम्हाला वेळीच सावरावं लागेल, स्वतःला साकारावं लागेल. वेळीच आम्हाला स्वतःला सावरावं लागेल हे आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. मी फक्त निगेटिव्ह बोलतोय अशातला भाग नाही. तुकाराम महाराज काय म्हणायचे, तुका म्हणे दर्पणाचा अंग ज्याचा त्यासी दावे रंग. जसं प्रतिबिंब घेऊन आम्ही आरशाच्या समोर उभा राहतो तसं आमचं बिंब आम्हाला ते दाखवत असतं. या तंत्रज्ञानासमोर मोबाईल समोर सुद्धा आम्ही योग्य बिंब घेऊन जाणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. के श्रीनाथ नावाचा एक मुलगा होता, लक्षपूर्वक ऐका. केरळ आहे केरळ. काल केरळचा संघ विजेता झाला. त्या केरळच्या एर्नाकुलम नावाच्या रेल्वे स्थानकावर कुलीचं काम करायचा के श्रीनाथ. कुलीचं काम कळतं का? लोकांची बोचकी डोक्यावर वाहून न्यायची, कानात हेडफोन असायचे, खिशात मोबाईल असायचे. आली गेलेली लोक म्हणायची काय करतोय काय ऐकतोय. तो के श्रीनाथ म्हणायचा ऑडिओ बुक्स मिळतात. ऑडिओ बुक्स आता पुस्तकं ऐकायला सुद्धा मिळतात. हे लक्षात घ्या. तंत्रज्ञानाचा हा उपयोग करायला शिका. पुस्तकं ऐकायला मिळत आहेत. तो म्हणायचा मी ऑडिओ बुक्स ऐकतोय. कशाचे ऐकतोय? काम करत करत महाराष्ट्रामध्ये जशी MPSC नावाची परीक्षा असते तशी केरळामध्ये KPSC केरळा पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची परीक्षा असते. मी ते ऑडिओ बुक्स ऐकत ऐकत त्या परीक्षेचा अभ्यास करतोय. लोक हसली त्या के श्रीनाथ नावाच्या पोराला. हे कसं शक्य आहे म्हणाले. कुलीचं काम करता करता KPSC सारख्या एवढ्या अवघड परीक्षेचा अभ्यास करायचा. तो पोरगा मोबाईलवरती ऑडिओ बुक्स ऐकायचा. घरी गेल्याच्या नंतर पडलेल्या प्रश्नाची उत्तर गुगलवरती युट्यूबवरती शोधायचा. आणि तो के श्रीनाथ नावाचा पोरगा ज्याला माणसं हसली तो KPSCची परीक्षा फक्त मोबाईलवर अभ्यास करून उत्तीर्ण झालाच, पण याच्याही पुढे जाऊन सांगतो 1-1.5 वर्षापूर्वी केवळ मोबाईलवरती अभ्यास करून तो के श्रीनाथ नावाचा तरुण UPSC नावाची देशातली सर्वोच्च परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला. हाही इतिहास आहे. हेही समजून हेही आपल्याला समजताना पाहिजे. ज्या बीडवरून मी आलो त्या बीडचं एक पोरग, घरात 11-20 दारिद्र्य, वडील नाहीये, आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करते. घरात वडील नाही आहेत, लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं आई करते. पोरग 12वीला सायन्सच्या वर्गात गेलाय. MBBS व्हायचं स्वप्न, डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे. आईच्या जवळ गेला, आईला म्हणते आई मला डॉक्टर व्हायचं आहे, पण त्यासाठी नीटची परीक्षा द्यावी लागेल, त्यासाठी क्लास लावायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. आई मी काय करू? 4-2 लाख रुपये क्लास लावायला लागतायत. एक काम करशील का? मला 2-4 हजार रुपये देशील का? मला एक मोबाईल खरेदी करायचा आहे. आईच्या काळजात वेदना झाल्या. 4-5 हजार रुपये कुठून आणायचे? आईच्या काळजात वेदना झाल्या. मोबाईलमुळे पिढी बदलते असं ऐकलं होतं. आई लोकांच्या घरी पोराच्या हट्टापायी धुण्या भांड्याची कामं वाढून घेतली झाली. हाताला घट्टे पडेपर्यंत आईने लोकांच्या घरी धुण्या भांड्याची काबाड कष्ट केली, कामं केली. 4-5 हजार रुपये महिना 2 महिन्यात मिळवले. पोराच्या हातात टेकवले. पोरग पैसे मिळाले तसं बाजारात धावत गेलं. एक 4-5 हजाराचा अँड्रॉइड फोन आणला. तो फोन घेतला. त्या दिवशीपासून 18-20 दारिद्र्य घरात असलेलं ते लेकरू त्या फोनला चिटकून बसलं. पण मोबाईलवरती त्या लेकरानं
फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 शब्दाच्या पलीकडे दुसरं काहीच पाहिलं नाही. ते पोरगं केवळ आणि केवळ मोबाईलवरती या 3 विषयांचा अभ्यास करून नीटच्या परीक्षेमध्ये फिजिक्स विषयामध्ये आमच्या जिल्ह्यात पहिलं आलं. आज 5 वर्ष झाली. 5 वर्षाच्या पाठीवरती आज MBBS डॉक्टर बनून शासकीय कोट्यातून सूटबूट टाय असा गळ्यामध्ये घालून आईच्या समोर MBBS डॉक्टर म्हणून ते लेकरू उभा आहे. धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या आईच्या समोर ते MBBS पोरगं उभा आहे. मला सांगा, आईला तर अभिमान वाटलाच असेल, पण त्या मोबाईलला सुद्धा त्या पोराचा अभिमान वाटला असेल की नसेल? असं कर्तृत्व आम्ही तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वतःचं केलं पाहिजे. फक्त पोरानं एखादी रील बनवली, व्हॉट्सअपला, युट्यूबला टाकली, स्टेटसला टाकली, आईवडिलांना सुद्धा आमचा अभिमान वाटायला लागतो. फेसबुकला आम्हाला किती लाईक्स मिळाले याच्यावर आमच्या यशाचं मोजमाप नसतं. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. बऱ्याच जणांना असं वाटतं की फेसबुकला मला जास्त लाईक्स मिळाले म्हणजे मी फार मोठा झालो. फेसबुकच्या लाईक्सवर यशाचं मोजमाप नसतं. इंस्टाग्रामच्या तुमच्या कमेंट्सवर यशाचं मोजमाप नसतं. समजून घ्या. मी जिथे जातो तिथे तरुण पिढीला आवर्जून सांगतो की आज तुमचा हा जो काळ आहे, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, फेसबुकला मिळालेल्या लाईक्सपेक्षा स्वतःची लायकी वाढवण्याचा आपला काळ आहे. हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःची लायकी वाढवणं. व्हॉट्सअपला स्टेटसचा खेळ करतो ना मी. याने काय स्टेटस ठेवलं म्हणून आपण काय स्टेटस ठेवायचं? व्हॉट्सअपचे स्टेटसचा खेळ करण्यापेक्षा आई आणि बाप यांची मान अभिमानाशी उंच होईल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करण्याचा तुमचा हा काळ आहे. या काळात तुम्ही ते करून दाखवलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांनो आपण प्रत्येकानं समजून घ्यावं लागेल. फार मोठा वारसा आहे आम्हाला. ही माणसं उगाच देशासाठी तुरुंगात गेली नाही. बापूसाहेबांसारखी माणसं राष्ट्रासाठी स्वतःचं समर्पण करते उगाच झाली नाही. आमच्या खांद्यावरती फार मोठा वारसा आहे. महात्मा गांधींसारख्या, सुभाषचंद्र बोसांसारख्या माणसाने या देशासाठी स्वतःचं रक्त सांडलाय, या मातीसाठी स्वतःचा घाम गाळलाय. अरे भगतसिंग नावाचा माणसाचा वारसा तुमच्या पिढीच्या खांद्यावरती आहे. भगतसिंग जाता जाता तुम्हाला काहीतरी सांगून गेले ते विद्यार्थ्यांना समजून घ्यावं लागेल आपल्याला प्रत्येकाला. कधी वाचले का पुस्तक? भगतसिंगांची डायरी कधी वाचली का? बटुकेश्वर दत्तांनी त्यांना लिहिलेली पत्र कधीतरी वाचा. या वयात तुम्ही वाचली पाहिजे. तुम्हाला वाटेल या गोष्टी काय सांगतो, पण हा वारसा तुमच्या खांद्यावरती आहे. देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तर या मातृभूमीच्या प्रति उत्तरदायित्वाची भूमिका भगतसिंगांनी आपल्या खांद्यावरती दिली. समजून घ्या. ज्यावेळी तुरुंगात होते ना भगतसिंग, तुरुंगात होते की नाही, फासावरती गेले, तुरुंगात होते त्यावेळी सुद्धा वाचन करायचे. सर फ्रेंचच्या राज्यक्रांतीचं पुस्तक त्यांच्याकडे होतं. क्रांती कशी करायची, देशाला मुक्ती कशी मिळवून द्यायची, त्या राज्यक्रांतीचं पुस्तक असं भगतसिंग वाचतायत. पुस्तकाची पानं रोज चालतायत आणि पुस्तक वाचून संध्याकाळी झोपायची वेळ झाली की भगतसिंग काय करायचे, त्या पुस्तकाचं पान असं दुमडायचे, मुडपायचे, एक खून करून ठेवायचे. इथून पुढे आता उद्या वाचायचं आहे आणि पुस्तक ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा. दुसऱ्या दिवशी फासावरती जाणारे सकाळ उजाडली. संध्याकाळच्या वेळेला पुस्तक वाचलं आणि पुस्तक वाचून भगतसिंगांनी पुस्तकाचं पान असं दुमडलं, मुडपलं आणि पुस्तक असं ठेवून दिलं. त्या जेलरच्या मनात प्रश्न निर्माण झाला, अरे उद्या हा पोरगा फाशीवरती जाणार आहे, पुस्तक वाचायला छान असणार आहे, पुस्तकाचं पान यानं का दुमडून ठेवलं असेल? सकाळी फासावर घेऊन जाताना भगतसिंगांना विचारलं त्या इंग्रज अधिकाऱ्याने की तुम्ही हे पुस्तक वाचायला आता नसणारच आहे, फासावरती जाताय, का तुम्ही या पुस्तकाचं पान दुमडलं? कुठली खून तुम्ही करून ठेवली? भगतसिंग म्हणाले, मी ज्यावेळी फाशीवरती जाईल त्यावेळी या देशातली प्रत्येक आई स्वप्न बघेल की माझ्या उदरातून जन्माला येणारं एक पोर भगतसिंगासारखं असलं पाहिजे आणि जन्माला आलेला या मातेचा पुत्र माझा तो वारसा पुढे. माझी ती परंपरा अव्याहतपणे या भारत मातेच्या उदरातून जन्माला आलेलं एक भगतसिंग पुढे चालवे. म्हणून लक्षात ठेवा, ही परंपरा आमच्या खांद्यावरती आहे. हा वारसा भगतसिंगांनी तुमच्या माझ्या खांद्यावरती दिला. त्याचं विस्मरण तुम्हाला आणि मला होता कामा नये, आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यागाची आमची परंपरा आहे. स्वतःच्या जीविताचा सुद्धा त्याग या मातीसाठी करणारी माणसं इथं झाली आहेत. भोगवादी परंपरेतून आम्ही आलेलो नव्हे, हे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. त्यागवादी परंपरेतून आलेली आमची या देशाची, आमच्या मातृभूमीची परंपरा आहे. मी मगाशी सांगितलं, कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ तथा बापूसाहेब जपके यांच्यासारख्या माणसांकडे तुम्ही पाहणं हे फार मोठं उदाहरण तुमच्या समोर आहे. एवढं वैभव आहे, काय नाही आहे, सगळं असताना सुद्धा स्वतःच्या जीविताचा त्याग करण्याचं सामर्थ्य, त्यागात फार मोठी क्षमता असते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी युद्ध करून ती गोष्ट मिळवणं, त्याला तो वीर होतो फार फार. एखाद्याला हरवलं तुम्ही तलवारीच्या धाकावर तुमच्या क्षमतेच्या बळावर आणि एखादी गोष्ट मिळवली तर तुम्ही वीर व्हाल. पण एखाद्या गोष्टी किती जरी आवडत असल्या, आपल्याला हव्यास असला तरी त्या गोष्टीचा त्याग जो करतो तो महावीर होत असतो. हे लक्षात ठेवायला शिका, तो महावीर होतो. आणि हे त्याग फार मोठा आहे. त्यागाची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. एवढं असून सुद्धा 2 खादीचे कपडे गांधीजींच्या मार्गावर चालत असताना बापूसाहेबांनी फक्त 2 कपडे वापरावे, एका सायकलवरती प्रवास करावा,
तुमची उंची तुमच्या अंगावर किती उंची कपडे त्याच्यावरून ठरत नसते, तुमच्या विचारांवरून तुमची उंची ठरते. बापूसाहेबांकडे पाहिल्यावर लक्षात येते. अंगावरचे उंची कपडे तुमची उंची ठरवत नाही, तुमचे विचार तुमची उंची ठरवत आहेत. अरे स्वतःची कामं शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः करायची. स्वतःचं ताट स्वतःच्या हाताने स्वतः धुवून ठेवायचं. स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने स्वतः धुवायचे. विवाहानंतर सुद्धा ही परंपरा कायम ठेवणं किती मोठं मन आहे, किती संवेदनशीलता आहे. तुमच्या मिरज सहकारी बँकेचे एक कर्मचारी, मी उदाहरण वाचलं, फार भावलं मला ते. किती साधेपणा असावा, जगण्यातला साधेपणा किती असावा. वडील पिता पुत्रांमधला बघा, कैलासवासी विश्वनाथ आणि कैलासवासी बापूसाहेब यांच्यामधला साधेपणा दर्शवणारं किती सुंदर उदाहरण आहे. मिरज सहकारी बँकेचा एक कर्मचारी, एक एजंट आला. इथे डिपॉझिट त्याला जमा करायचे, वसूल करायचे, ते होत नाहीये. कुणीतरी सांगितलं सांगोल्याला भली माणसं आहेत, विश्वनाथजी झपके, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला सहकार्य करतील. आणि ते एजंट घरी यावेत, घराच्या समोर पाहावं, कैलासवासी विश्वनाथजी झपके हे बूटला पॉलिश करत बसलेली एक व्यक्ती त्यांना दिसावेत. आणि दुसरी एक व्यक्ती, दुसरा एक तरुण शर्टचं बटन लावताना दिसावा. आणि त्या एजंटनं विचारावं की इथे विश्वनाथ झपकेंचं घर कुठं आहे, विश्वनाथ झपके कोण आहेत. त्यांनी सांगावं, अण्णासाहेबांनी म्हणावं, मीच विश्वनाथ झपके आहे. आणि शेजारी जो शर्टला बटन लावतोय ना, तो माझा तरुण पुत्र आहे, माझा बापूसाहेबांचं नाव त्यांनी सांगावं. मला सांगा, त्या एजंटचा क्षणभर विश्वास बसू नये. अरे ही माणसंही असू शकत नाही. एवढी मोठी माणसं मला सांगितली गेली होती, ही माणसं स्वतःच्या बुटाची पॉलिश स्वतः करतात. एवढं वैभव असताना सुद्धा स्वतःच्या शर्टचं बटन स्वतः लावताय. तो एजंट सुद्धा भाऊक व्हावा, संवेदनशील व्हावा, भावना विवश व्हावा. एवढी विनयशीलता, एवढा साधेपणा स्वतःच्या जगण्यामध्ये आम्हाला घेऊन यावा लागतो, हे लक्षात ठेवा. त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं, मोठेपणा हा असतो. मोठेपणाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. समजून घ्यायला जड जात असेल, पण लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडे काय आहे, किती गाड्या, किती जमीन, किती संपत्ती, हे जगाला दाखवण्यामध्ये मोठेपणा नसतो. आज बऱ्याच लोकांना माझ्याकडे काय हे दाखवण्यात फार मोठेपणा वाटतो. माझ्याकडे किती गाड्या, किती घोडे, किती बंगला, हे दाखवण्यात मोठेपणा वाटतो. पण तुमचा मोठेपणा तुमच्याकडे काय हे दाखवण्यात नसतो. साने गुरुजींच्या पुस्तकामध्ये श्यामची प्रस्तावना वाचल्यावर लक्षात येतं, त्यात लिहिलंय, अरे त्या हिमालयाचा जो पर्वत आहे, त्या हिमालयाच्या पर्वतराजींमध्ये असे काही गगनचुंबी वृक्ष असतील जे हिमालयाला पोहोचले असतील, एवढी स्पर्धा करत असतील, हिमालयाशी इतके उंच असतील. आमच्या नेत्रांनी जगाच्या ते कधी पाहिले नाहीत, याचा अर्थ ते मोठे होत नाहीत का? ते जगाला माहित नाही, त्याचा अर्थ ते मोठे नाहीत का? या पृथ्वीच्या पोटात असे काही हिरे असतील जे जगासमोर आले नाहीत, आमचे डोळे दिपवून टाकू शकतील एवढं सामर्थ्य आहे, पण आमच्या जगासमोर डोळ्यासमोर आले नाही, त्याचा अर्थ ते मोठे नाहीत का? जगाला माहीत असणं म्हणजे मोठेपणा होत नसतो, स्वतःमध्ये ती उन्नतता घडून आणणं यात मोठेपणा असतो. हा मोठेपणा त्यांच्यामध्ये दिसतो, हे समजून घ्यावं लागेल. एक वकील असताना एखादा व्यक्ती एका केसच्या संदर्भात त्यांच्याकडे या, पैसे नाही तसं त्यांना सांगावं, रेंगाळावा दिवसभर, बापूसाहेबांना वाटावं, हा का रेंगाळतोय, याची केस तर मी घेतली, घरात यावं, त्याला चहा पाजावं, तरी तो जायला तयार नाही, घराच्या बाहेर येऊन तसाच उभा राहिलाय. बापूसाहेबांनी बाहेर जावं, विचारावं काय अडचणी, तुम्ही जाऊ शकता. त्या माणसानं म्हणावं, तुमचे वकिलीचे पैसे तर मी देईलच, पण आत्ता घरी जाण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाही. बापूसाहेबांना खिशातले पैसे काढून घरी प्रवासाला, त्याला घरापर्यंत पोहोचण्यासाठी पैसे द्यावे. किती संवेदनशीलता, किती मनाचा हळवेपणा. मंगलप्रभाता इथं असतील, स्वतःच्या कन्येला लहान असताना एक हात उगारला, मारलं म्हणून दिवसभर उपाशी पोटी राहणारे बापूसाहेब, संध्याकाळच्या वेळेला शाळेतल्या संस्थेतल्या लोकांनी विचारलं काय झालं, माझ्या मुलीवर मी रागावलं म्हणून डोळ्यातून गळागळा अश्रू उघडणारे बापूसाहेब पाहिल्यानंतर संवेदनशीलता, मनाचा हळवेपणा बापूसाहेबांच्या लक्षात येतो. ही संवेदना, ही भावना विवशता बापूसाहेबांकडे पाहिल्यानंतर लक्षात, इतका भावना विवश माणूस, इतकी संवेदनशीलता माणसात आज आपल्याला पाहायला मिळत नाही. वर्षभरात मुलांमध्ये वाद असतात, शाळेत आपण वाद करतो, कट्टी करतो, एकमेकांमध्ये एकमेकांशी संवाद सोडतो, भांडण असतं दोन मित्रांमधलं. 14 जानेवारी 15 जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळेला तिळागुळाचा लाडू घ्यायचा, महाविद्यालयाच्या मंचावरती स्टेजवरती त्या दोन मुलांना बोलवायचं, त्यांच्या हातात तो लाडू द्यायचा, एकमेकांना तो लाडू भरवायला लावून घट्ट मिठी मारायला लावायची, तो वाद तिथे संपवायचा, तो गोडवा त्यांच्यात रुजवायचा. ही संवेदनशीलता बापूसाहेबांनी या मातीत रुजवली आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार प्रचंड उंचीची गोष्ट आहे, आणि हा वारसा आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. आदरणीय प्रबुद्धचंद्रजी झपके साहेबांच्या बाबतीतलंच एक उदाहरण मी वाचलं, किती संवेदनशीलता. मेनकुद्रे नावाचा बापूसाहेबांचा मित्र, हे त्यांचे मित्र, आणि हे दोघे पुण्याला शिकायला आहेत. आदरणीय प्रबुद्धचंद्र झपके साहेब आणि त्यांचे मित्र मेनकुद्रे नावाच्या मित्राचे चिरंजीव, आणि हे दोघे पुण्याला शिकायला आहेत. बापूसाहेब यांना जसे पैसे पाठवतायत तसेच त्यांच्या मित्राच्या मुलाला, म्हणजे यांच्या मित्रांनाही पैसे पाठवतात.
पाठवतायत. एक वेळ यांना पैसे पाठवायला उशीर झाला, पण त्यांचे पैसे बापूसाहेबांनी पाठवायचे चुकवले नाहीत. यांनी जेवढी विचारलं बापूसाहेब मला पैसे पाठवले नाही. बापूसाहेबांनी सांगावं तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, याचा अर्थ तो माझ्या भावाचा मुलगा आहे, त्याचा सुद्धा माझ्यावरती हक्क आहे. समाजाप्रती एवढी उत्तरदायित्वाची भावना, एवढी दातृत्वाची विशाल भावना आपल्याला पाहायला प्राप्त होते. ही संस्था जी बापूसाहेबांनी घडवली, मी मगाशी सुद्धा जे सांगितलं, मी वाचलं, इथं ही इमारत घडवताना, ही इमारत बांधताना, धर्म मंदिरामध्ये सुरू केलेला हा प्रवास आज एका संस्कार मंदिरापर्यंत तुम्ही आणून पोहोचवलात. इथपर्यंत आणत असताना स्वतःच्या डोक्यावर टोपली वाहून इथं विटा पाडण्याचं काम स्वतः बापूसाहेबांनी केलंय. या संस्थेच्या पायामध्ये बापूसाहेबांचा खांब गळालेला आहे, म्हणून ही उंची आहे. ती एवढी उंची आहे, बापूसाहेबांचा खांब या पायाशी रुजलेला आहे, गळालेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ही संस्था, इथं आदरणीय प्रबोधचंद्र झपके साहेब आहेत, प्रशुद्धचंद्र झपके साहेब आहेत, प्रफुल्लचंद्र झपके साहेब आहेत, मंगलप्रभाताई आहेत, ही चारही अपत्य आहेत. पण बापूसाहेबांची 4च अपत्य नव्हती, बापूसाहेबांची 5 अपत्य होती. तुम्ही म्हणाल कुठली? ही संस्था हे बापूसाहेबांचं 5वं अपत्य होतं. हे 5वं अपत्य बापूसाहेबांचं. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं, मोठ्या मायानं हे अपत्य मोठ्या वटवृक्षामध्ये याचं रूपांतर केलं. या पाठीशी तुम्ही सर्वजण हे लक्षात घ्यावं लागेल. मी सांगत होतो आमची परंपरा त्यागाची आहे. जो त्याग या माणसांमध्ये दिसला, या भारत मातेला भरतासारख्या राजाचा वारसा आहे. भरत नावाचा राजा या भारतभूमीला वारसा आहे. आपल्याला प्रत्येकाला हा संस्काराचा वारसा समजून घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांनो, आजच्या या युगामध्ये, आधुनिक जगामध्ये आम्ही वेस्टर्न कंट्रीजकडे प्रवाहित होतोय, बरोबर आहे ना? वेस्टचा प्रभाव आमच्यावरती पडतोय. बापूसाहेबांसारखी माणसं गांधीवादाला प्रेरित होऊन खादीवरती जीवन जगावेत, खादी घालावी अंगात, त्यांनी 2 कपड्यांवरती जगावे. आणि आम्ही सगळी लोक आज वेस्ट कंट्रीजच्या विचारांना प्रचंड प्रभावित आहेत, बरोबर आहे की नाही? पण एक लक्षात ठेवा, या भारतभूमीत जगणारे विद्यार्थी तुम्ही आम्ही वेस्टचं सगळंच्या सगळं वेस्ट स्वीकारलं. बेस्ट काहीच स्वीकारलं नाही, बेस्ट काहीही स्वीकारलं नाही. सगळं वेस्ट स्वीकारल्याचं तुम्हाला मला पाहायला मिळतं. आमची परंपरा फार मोठी, लक्षात ठेवा. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखी विशाल माणसं असताना सुद्धा आम्हाला काय गरज आहे एखादा चार्ली चॅप्लिन, एखादा बॅटमॅन, स्पायडरमॅन आमचा हिरो असावा? काय आवश्यकता आहे आम्हाला आमचे हे हिरो बनवण्याची? आमच्याकडे प्रेरणेचे अखंड स्त्रोत आमच्याकडे आहे. धगधगता प्रेरणेचा लावा आमच्याकडे आहे. पेटता यज्ञकुंड आमच्याकडे प्रेरणेचा असताना सुद्धा आम्ही या पाश्चिमात्य देशातल्या हिरोजला जर आमचा आदर्श मानत असू तर आमची परंपरा, आमची विचारधारा कुठेतरी चुकतीये, हे सुद्धा आपण प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. भारत पाकिस्तानच्या युद्धात आमचं सामर्थ्य जरी आमच्या देशानं दाखवलं असलं, आम्ही पाहिलं असलं, ती ताकदही आमच्यात आहे. पण बुद्धाची शांती, गांधीजींची ती अहिंसा सुद्धा आमच्या देशात आहे, हे समजून घ्या. आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे ना, बरोबर आहे? रशिया युक्रेनचं युद्ध सुरू आहे. 2 देशाच्या मध्ये कोणी जाऊ शकतं का? कुणाचा ऐकता तर इकडून एखादा बॉम्ब टाकला जातो, तिकडून एखादी तोफ फेकली जाते, बेचिराग झाले 2 देश दोघांमध्ये. पण ज्यावेळी एक भारतीय तरुण असा खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन त्या 2 देशाच्या मधोमध सीमेवरून असा निघाला ना, या टोकाचा त्या टोकाला जाईपर्यंत, जोपर्यंत तिरंगाधारी तो पोरगा त्या टोकाला पोहोचत नाही, दोन्ही देशामधून एकही बॉम्ब फेकला जात नाही, एकही तोफ टाकली जात नाही, तेवढा वेळ शांतता नांदते. ही आमच्या देशाची क्षमता आहे, ही आमच्या देशाची क्षमता आणि हे सामर्थ्य सुद्धा आपण प्रत्येकाला बघायला पाहिजे. अरे, राम नावाचा पुत्र या देशात जन्माला आलाय, प्रभू श्रीराम नावाचा पुत्र या देशामध्ये जन्माला आलाय. ज्या पुत्रानं राजगादीवर बसायचं आहे, पण वडिलांच्या एका शब्दासाठी राजवस्त्रांगावर घातली, राजा म्हणून अयोध्येच्या गादीवर बसायचं आहे, पण बापाच्या एका शब्दासाठी नजर वर न करता राजसिंहासन त्यागून 14 वर्षाच्या वनवासाला निघून जाणारा पोरगा रामासारखा पुत्र या देशात आहे. जगाच्या पाठीवरती पित्याचा आदेश एवढा शिरसावंद्य म्हणणारा दुसरा पुत्र मला पाहायला मिळतोय का? मला एखादं उदाहरण सांगा, जगाच्या पाठीवर पाहायला मिळेल. आपला भाऊ 14 वर्षाच्या वनवासाला निघून गेलाय, राजा म्हणून त्या गादीवर न बसता भावाच्या पादुका डोक्यावरती घेऊन त्या शरयूच्या तीरावरती कुटी करून 14 वर्ष तिथं राहणारा, राजपदाला त्यागणारा भरत नावाचा पुत्र या मातीमध्ये जन्माला आलाय. ही आमची परंपरा आहे. भरत नावाचा भाऊ या मातीत आहे, ही आमची परंपरा आहे. ही त्यागवादी परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. तुमच्या खांद्यावर स्वामी विवेकानंदांचा वारसा विद्यार्थ्यांना, एखाद्या पिक्चर मधला, चित्रपटामधला झुकेगा नाही साला मला पुष्पा तुमचा आदर्श नसला पाहिजे, समजून घ्या. आम्हाला हसू येतं, आनंद वाटतो, तो पुष्पा आमचा आदर्श असू शकत नाही. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊ 2 शब्दामध्ये जगाचं मन जिंकणारे, मोहित करणारे, प्रभाव टाकणारे स्वामी विवेकानंद तुमचे आदर्श असले पाहिजे. ते शेवटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे. काय परंपरा आहे विवेकानंदांची, काय विचारधारा विवेकानंदांची. आमच्या अंगावर भगवी वल्कल आमच्या वयात परिधान करावी विवेकानंदांनी. हा देश, या देशासाठी त्याग करावा. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विवेकानंदांनी पावलांनी सगळा उभा देश फिरावा.
कन्याकुमारीच्या टोकावरती यावं, समुद्रात उडी घ्यावी, त्या कन्याकुमारीच्या टोकावर कातळावर जाऊन बसावं, परत मातृभूमीत यावं, वर्तमानपत्र पाहावं, शिकागोला पहिली धर्मपरिषद भरती आहे, सांगावं मला जायचंय त्या धर्मपरिषदेला. परवानगी घ्यायला गुरूंकडे गेलेत. रामकृष्ण परमहंसांचं निधन झालंय. गुरु कोण आहेत मग? गुरु माता शारदा माता आश्रमात काय करतायत? भाजी कापतायत, किचनमध्ये भाजी कापतायत. छोटे नरेंद्र, तरुण नरेंद्र शारदा मातेला म्हणताय शिकागोला धर्मपरिषद भरते, या देशाचा प्रतिनिधी म्हणून, या धर्माचा प्रतिनिधी म्हणून, या देशाची मतं मांडायला मी तिथं जाऊ का? शारदा मातेच्या मनात प्रश्न, विवेकानंद समर्थ आहे का नाही? कसं उत्तर द्यावं? शारदा मातेनं विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच द्यायचं टाळलं आणि शेवटी उत्तर द्यायचं म्हणून विवेकानंदांची परीक्षा घ्यायची म्हणून शारदा मातेनं भाजी कापायचा चाकू, सुरी जो असतो ना साठे सर, तो असा फेकला असा आणि सांगितलं मला तो उचलून दे. विवेकानंदांना कळे ना, मी विचारलं मी जाऊ का, मी समर्थ आहे का, पण चाकू समोर फेकलाय. विवेकानंदांनी तो उचलला, शारदा मातेच्या हातात देऊन दिला आणि शारदा माता म्हणतात, बाळा नरेंद्र, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आमचा देश आणि धर्म काय हे सांगायला तू समर्थ आहे, जाऊ शकतो. विवेकानंद म्हणाले, असं का केलं? चाकू उचलून दिल्यावरच का सांगितलं? शारदा माता म्हणाल्या, बाळा ज्यावेळी प्रश्न विचारलास, मला प्रश्न पडला तू सक्षम आहेस की नाही. मी सुरी फेकली, चाकू फेकला, तो उचलून देताना त्या चाकूची जी धार आहे ती तू तुझ्या पोटाकडे केलीस आणि त्या चाकूची जी मूठ आहे ती माझ्या पोटाकडे केलीस, एवढी काळजी तू या जगाच्या दुःखाची धार स्वतःच्या कवेत आणि पोटात साठवण्याचं सामर्थ्य नरेंद्र तुझ्यामध्ये, तू जाऊ शकतोस. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. दुसरा नंबर होता भाषणाचा, कितवा? दुसरा नंबर होता. विवेकानंद भाषणाला उठत नव्हते, भाषणच तयार नव्हतं. लोक हसली आलेली, हसायला लागली विनोदानं, याला काय येतंय म्हणून. 17व्या नंबरला नाविलाज होता, उठले आणि भाषणाला गेले. काय बोलावा प्रश्न आहे. अमेरिका, इराक, इराण, आफ्रिका, केनिया, अनेक देशातून वर्ण, वंश, लिंग सगळे भेद असलेली लोक तिथं आली आणि भारत मातेचा हा पुत्र, विश्वची माझे घरायचे मती जयाची स्थिरे, माऊलींनी जे सांगितलंय त्याचा पुनरुच्चार करताना दोनच शब्द बोलला. प्रत्येकाला प्रश्न पडला, अरे जातीनं, धर्मानं, पंथानं, लिंगानं, वर्णानं, वंशानं मी वेगळे असलो तरी पण भारत मातेचा हा पुत्र आम्हाला भाऊ आणि बहीण म्हणतोय. विवेकानंद जगात पहिल्यांदा म्हणत होते, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. अमेरिकेच्या शिकागोचं ते धर्म परिषदेचं सभागृह उभा राहून 1.5 मिनिट टाळ्या वाजवत होतं या भारत मातेच्या तेजस्वी पुत्रासाठी. सांगत होती लोक, काय चैतन्याची नवाळी आहे, काय या भारत मातेच्या पुत्राकडची सृजनशीलता आहे, काय क्षमता आहे, काय धारिष्ट्य आहे, काय यवन आहे, काय तेज आहे. विवेकानंद मंचावरून खाली उतरले. चारित्र्य काय असतं बघा. व्यासपीठावरून खाली उतरले. पाश्चिमात्य देशातली सुंदर तरुणी विवेकानंदांच्या जवळ आली. विवेकानंदांच्या जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणाली, मला 2 मिनिट तुमच्याशी बोलायचं. विवेकानंद म्हणतात, बोला. ती अमेरिकेतली तरुणी काय म्हणते माहिती, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंदांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. विवेकानंदांना प्रश्न पडला, बघा आम्हाला विनोद वाटतो पण चारित्र्य काय असावं विवेकानंद आज तुम्हाला शिकवताय. विवेकानंद म्हणतात, हे शक्य नाही, आता माझा धर्म मला परवानगी देत नाही. ती तरुणी म्हणते, नाही मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणतात, हे शक्यच नाही. ती तरुणी म्हणते, नाही मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. पण विवेकानंद क्षणभर थांबतात आणि म्हणतात, पण तुम्हाला का माझ्याशी विवाह करायचा आहे? अमेरिकेतली ती तरुणी सांगते, तुम्ही एवढे तेजस्वी, ओजस्वी आणि विद्वान, मी जर तुमच्याशी विवाह केला तर आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्र किती तेजस्वी, ओजस्वी आणि विद्वान होईल. विवेकानंद हात जोडतात आणि म्हणतायत, आपण विवाह करायचा आणि आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राची वाट पाहायची, याच्यापेक्षा माते तू मलाच आपला पुत्र का मानत नाहीस? मलाच आपला पुत्र. काय दृष्टी आहे, काय नेत्र आहे, काय क्षमता आहे. ही क्षमता आज आपल्यात निर्माण होणं गरजेचं आहे. अरे त्या कन्याकुमारीला आले विवेकानंद भारतामध्ये. कन्याकुमारीपासून युरोपनं तर डोक्यावर घेतलाच, पण कन्याकुमारीपासून, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पावलावर लोक हत्तीच्या अंबारीतून विवेकानंदांची मिरवणूक काढत होते. कलकत्त्याला घराजवळ जेवढी मिरवणूक आली ना, हत्तीच्या अंबारीत बसलेला तरुण आहे. किती डोक्यात हवा गेली असती आम्ही जर असतो तर. हत्तीच्या अंबारीत बसलेलो. किती दिवसानंतर आईला पाहिलं त्यांनी. घराच्या समोर आई उभा होती. हत्तीच्या अंबारीत बसलेले विवेकानंद एवढं जग डोक्यावरती घेत आहे. हत्तीच्या अंबारीतून खाली उडी मारली. आईच्या पायावर जाऊन रडले, बसले. आईच्या पदरावर जाऊन लपले आणि आईला म्हणाले, त्रिखंडाचा स्वामी जरी झालो तरी माऊलीच्या पदराची सावली जगात दुसरीकडे कुठंच प्राप्त होऊ शकत नाही. क्षमता, हा विचार आमच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला समजून ठेवला. फार मोठी माणसं आपल्याकडे झाली. मी आल्याबरोबर काल संध्याकाळी आलो उशिरा, इथूनच गेलो. तुमची ही इमारत, हा सगळं प्रांगण अतिशय तेजपुंज अशा वातावरणात आहे. बापूसाहेबांचा घाम तर इथं आहेच आहे, पण सोबतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञा सूर्य तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञा सूर्य
क्षमता दाखवणारा प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकरांसारखा तुमच्याकडे. अरे काय हालापेष्टा होत्या. आमच्याकडे तर सगळं आहे. आज शाळेत बसतो, वर्गाच्या आत बसतो का बाहेर? आम्ही आत बसतो की बाहेर? बाबासाहेब आंबेडकरांना आत सुद्धा बसू दिलं जात नव्हतं सर. उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं. बाबासाहेब आंबेडकर उंबऱ्याच्या बाहेर बसायचे आणि उंबऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब आंबेडकर 5वीच्या वर्गात आहेत. इन्स्पेक्शनला इंग्रजांचं शासन होतं. इंग्रज अधिकारी आलेल्या अधिकाऱ्याने वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारली. उंबऱ्याच्या आत बसलेल्या एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर देता येईना. एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर देता येईना. धनाजीच्या माणसाला एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर देता येईना. गुरुजींची तारांबळ उडाली. आतल्या पोराला तर प्रश्नच येत नाही, उत्तरच येत नाही. आणि सगळ्या प्रश्नाच्या उत्तराला उंबऱ्याच्या बाहेर बसलेले हे पोरगा असं हातवरती करतं. इंग्रज गेले. बाबासाहेबांना उठवलं, विचारलं, बाळा शाळेची लाच तू राखलीस, तुझं नाव काय? बाबासाहेब म्हणतात, साहेब माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर, पण लोक मला भीमा म्हणतायत. इंग्रज खुश झाले. इंग्रज अधिकारी म्हणतात, बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली, शाळेची लाज राखलीस, आता शेवटचा एक प्रश्न विचारतो. बाबासाहेबांनी छाती काढली, म्हणाले, हो विचारा. इंग्रज म्हणताय, सांग बाळा शेवटचा प्रश्न. या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? बाबासाहेब आंबेडकरांनी खाली मान घातली, पायाच्या अंगठ्यानं माती उकरायला लागले, डोळ्यातून पाणी आलं. म्हणतात, साहेब मला माफ करा, साहेब मला माफ करा, या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता आहे मला माहित नाही, कारण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह. वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता, अरे स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजून अभ्यासाच्या बळावर या देशाचं संविधान निर्माण करून दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणता येईल एवढं सामर्थ्य त्या बाबासाहेबांनी आमच्या मनगटामध्ये दिले. एवढं मोठं होताना पाहिजे. उंबऱ्याच्या बाहेर त्या पोराला बसावं लागलं या देशामध्ये. अमेरिकेतले एका विश्वविख्यात विद्यापीठाच्या 300 वर्षाच्या इतिहासातलं सगळ्यात विद्वान नाव बाबासाहेबांचं यावं. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन बराक ओबामा नावाचं पोरगं निग्रो समाजातलं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हावं आणि त्याच पोरानं त्याच अमेरिकेतल्या विद्यापीठाच्या बाहेर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन करावं आणि उंबऱ्याच्या बाहेर या देशाच्या पोराला बसावं लागलं. त्या पोराचा पुतळा अमेरिकेतल्या विद्यापीठात असावा आणि त्या पुतळ्यावर शब्द लिहिलेले असावेत, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं एवढं मोठं तुम्हाला आणि मला होता आलं पाहिजे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आजच्या या काळामध्ये राजकीय पुढारी आणि चित्रपटातले हिरो हिरोईन यांच्या मागं पळणारी पिढी आज आम्हाला पाहायला मिळते. माझा वेळ संपला, मोजके 4-5 मिनिट फक्त तुमचे घेतो, जास्त घेतो. आज आपल्याला चित्र दिसतंय, सर तुम्ही एवढा मोठा वारसा होता, तुम्ही हे सगळं त्यागून फार वेगळ्या क्षेत्रात जाऊन प्रचंड पैसा कमावण्याच्या क्षेत्रात जाऊ शकला असता. पण कर्मवीर अण्णांनी जसं पी.जी. पाटलांना सांगितलं, वॉर अँड पीस नावाचा चित्रपट पाहताना, दोघं चित्रपट पाहत होते, कर्मवीर अण्णा आणि पी.जी. पाटील. तुम्हाला माहित नसेल पी.जी. पाटील कोण होते? बॅरिस्टर पी.जी. पाटील. रयतेचा वारसा त्यांनी खांद्यावर घेतला, रयत शिक्षण संस्थेचा. त्या चित्रपटात वॉर अँड पीस मध्ये काय होतं माहिती आहे का? थिएटरला 2 देशाचे युद्ध आहे. एका सैनिकाच्या गोळ्यात छातळात अशा गोळ्या लागतात, त्याच्या हातात देशाचा ध्वज असतो, तो पळत असतो पण तो स्वतःला सावरतो. दुसरा सैनिक येतो, तो ध्वज असा हातात घेतो, तेव्हा तो स्वतःचा जीव देतो. कर्मवीरांना चित्रपट पाहताना उभे राहिले, पी.जी. पाटलाला म्हणाले, पी.जी. बाळा बघ ना त्या सैनिकांना कसा देशाचा ध्वज स्वतःच्या हातात घेऊन परंपरा पुढे चालवायला घेतली. बाळा माझ्या रयतेचा वारसा असा झेंडा तू हातात घेशील का? ही परंपरा चालवशील का? सर तुम्ही आज त्याच ताकदीनं बापूसाहेबांचा वारसा हात ही परंपरा घेऊन तुम्ही मार्गस्थ होता. 1 रुपया सुद्धा शिक्षणाचा बाजार झाला सगळीकडे. मी जबाबदारीने बोलतोय, कदाचित मला अधिकार नसेल माझ्या वयानुसार, पण सगळीकडे महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार पाहायला मिळतोय. पण तुमची संस्था इतक्या प्रांजळपणे ज्ञानदानाचं काम करते. एकाही शिक्षकाला 1ही रुपया भरतीच्या वेळी तुम्ही घेत नाही. तुम्ही करोड रुपये कमावू शकला असतात खरं, पण 1ही रुपया विद्यार्थ्यांना ही तळमळ, हा त्याग तुम्ही लक्षात घ्या. तुमच्यासाठी हे सगळं चाललंय हे समजून घ्या. आज ज्या काळामध्ये चित्रपटातले हिरो हिरोईन आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मागं पळणारी पिढी, त्या काळात वडिलांचा वारसा चालवण्याचं काम ते करतायत, त्यांची ही सगळी भावंड करतायत हे समजून घ्या. आज एखादी चित्रपटातला हिरो हिरोईन जर आमच्या समोर आली ना, आम्ही त्यांच्यासोबत सेल्फी काढतो की नाही, आणि तो आम्हाला वाटतो आमच्या आयुष्याची कमाई झाली, तो फोटो आम्ही घरामध्ये लावतो सेल्फी काढायला. पण लक्षात ठेवा, मी जबाबदारीने सांगतो, शेवटचे 2-4 मिनिटं, एखाद्या चित्रपटातली ऐश्वर्या रॉय नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल कदाचित, एखाद्या चित्रपटातली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल कदाचित, पण लक्षात ठेवा, प्रत्येक लेकरासाठी त्याच्या आई इतकी सुंदर बाई या जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीच नसते, कुठलीच नसते. आई आणि बापाची ती परंपरा पुढे चालवायला शिका. शिवाजी महाराजांचं नाव अभिमानाने घेतो. काय शिवाजी महाराज आम्हाला कळाले? काय
काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळाले? अरे ज्या शिवाजीराजानं आईला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर बसणारा माझा राजा महाबळेश्वराच्या मंदिरात रावळामध्ये 2 दिवस मातीवर आईच्या ईश्वरासाठी चिंतन करण्यासाठी 2 दिवस मातीवरती झोपला शिवाजीराजा. रायगड नावाचा किल्ला बांधला. रायगडावर आईला महाल बांधून दिला जिजाऊंना. तिथली हवा मानवेना म्हणून पाचाडला रायगडाच्या पायथ्याला वाडा जिजाऊंसाठी बांधून शिवाजी महाराजांनी दिला. शिवरायांचं स्वराज्य म्हणजे काय? त्यांच्यासारखी दाढी वाढवल्याने आम्ही शिवरायांचे भक्त होऊ शकत नाही. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे जिजाऊ नावाच्या आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची सत्यकृती हे शिवरायांचं स्वराज्य लक्षात ठेवा. ज्या लेकराला आईच्या डोळ्यातलं स्वप्न समजलं त्याला शिवाजी महाराज कळाले. रामजी बाबा नावाच्या बापानं सांगितलं, महात्मा फुलेने सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. महात्मा फुलेने सांगितलं. रामजी बाबा म्हणाले, भीमा तुला शिकावं लागेल. बाबासाहेबांनी बापाच्या एका शब्दासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं आणि एवढ्या उंचीला बाबासाहेब आंबेडकर पोहोचले. चला, आईबापाच्या डोळ्यातलं सामर्थ्य, आईबापाच्या डोळ्यातले स्वप्न कळतात का? ती माणसं एवढी मोठी होतात की विद्यार्थ्यांना आपण प्रत्येकाने समजून ठेवावं लागेल. काही येत नाही सोबत, हे लक्षात ठेवा. आता मजा वाटते, आनंद वाटतो, काही सोबत येत नाही. घराचा उमरा ओलांडून बाहेर गेलात ना, पावला पावलावर लोक भेटतात. मित्र मैत्रीण नाती गोती सगळे सोयरे सगळे भेटतात आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो, सर काय कमावलं, कसं कमावलं आणि किती कमावलं. पण एकटी आई असते की नसते बघा, विचार करा. इथून घरी गेल्यावर तुम्हाला प्रश्न विचारते, बाळा आज काय खाल्लं, आज काही खाल्लं की नाही. ममता याच्या ठिकाणी असते. तुम्हाला डोळे झाकून तुमच्यावर प्रेम करणारी प्रेयसी वाटत असेल, डोळे उघडे ठेवून प्रेम करणारी मैत्रीण वाटेल, डोळे ओटारून मोठे करून एखाद्याला प्रेम करणारी बायको पत्नी वाटेल, पण डोळे मिटेपर्यंत लेकरावर प्रेम करते ती फक्त आई असते, समजून घ्या. फक्त आई ती पैसे कमवा, कोट्यावधी रुपये कमवाल. कमावलेल्या पैशातून तुम्ही एक वेळ जगाच्या बाजारातून वाघिणीचं दूध विकत आणू शकता, पण किती पैसे जरी कमावले, कुठल्याही जगाच्या बाजारात माऊलीच्या ममतेचं दूध तुम्हाला विकत मिळू शकत नाही, समजून घ्या. हमू शिंदे नावाचे कवी आहेत. हमू शिंदे मराठवाड्यातले ते म्हणतात, आई काय असते? दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही उरतही नाही. ती आई नावाची शिदोरी सोबत घेऊन जगणं जमलं पाहिजे. बाप नावाची शिदोरी सोबत घेऊन जगणं जमलं पाहिजे. केवळ आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं असं म्हणणारी पोरं आज पाहायला मिळतात. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे सर, वास्तव आहे. काय दिलं शिवाजी महाराजांच्या बापाने? शिवाजी महाराजांना राजमुद्रा दिली. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे सांगणारी एक राजमुद्रा दिली. भगवा ध्वज हातात दिला, सांगितलं तुला संघर्ष करायचा आहे. एका नकाशावर एक टिंब दिसेल, पेन उचलून टेकावं, एवढं राज्य शिवाजी महाराजांनी 1000 पटीनं वाढवलं. अहत तंजावर तहत पेशावर जाऊन भिडवलं. एवढं मोठं स्वतःचं सामर्थ्य बाबासाहेबांनी बापाच्या स्वप्नासाठी हे केलं, जसं आईबापाच्या स्वप्नासाठी तुम्हाला जगता आलं पाहिजे. आज पायात घालायच्या चप्पलपासून सर डोक्याला केसाला लावायच्या तेलापर्यंत इथं बसलेल्या प्रत्येक पोराला बाप प्रत्येक गोष्ट देतो, पण काही गोष्टींचं वाईट वाटतं. बघा, वर्षभर तुमचा बाप तुम्हाला सणासुदीला कपडे घेतो, दिवाळीच्या सणाला, पण कधी विचार केला त्या बापाच्या अंगात एकच फाटकी बनियान असते. पण त्या बापाच्या पोटी जन्माला आलेली लेकरं वडिलांचा तो विचार न करता, आज मी पाहतो गावोगावी चौकात इंग्लिशी पोरं 2-2, 3-3 हजाराचे फ्लेक्स लावतात, मोठाले केक आणून ते केक कापतात आणि फटाके वाजवून स्वतःचा वाढदिवस साजरा करतात. हे फॅड आलंय महाराष्ट्रात अलीकडच्या काळात. त्यातल्या एखाद्या पोरानं बापाला एक नवी पुरी बनियन जरी घेतली तर तुमचा तो सर्वोत्तम वाढदिवस असेल, लक्षात ठेवा. एखादा विराट कोहली नावाचा खेळाडू IPLच्या सामन्यात 99व्या रनावर खेळत असताना यांची हाल पाहिजे सर. 100 रन पूर्ण करेल की नाही अस्वस्थ होती ही पिढी. लाखो रुपयाचा सट्टा लावताय, पण कधी विचार केलाय का? शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत 4 बैलांचा नांगर असा हातामध्ये घेऊन आयुष्यभर लाखो रन पूर्ण करणारा तुमचा बाप, त्या बापाच्या रनाची पर्वा तुम्ही कधी केली का? याचा विचार तुम्ही कधी केलाय का? तो विचार सुद्धा आपल्याला प्रत्येकाला करता येणार सगळ्यात जास्त गरजेचं समजून. शेवटचं फक्त एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. माझ्या नजरेमध्ये इथं बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या नजरेतलं सगळ्यात मोठा माणूस कोण किंवा मोठेपणा काय, हे शेवटचं एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगणार आहे. वडार समाज माहिती आहे? कष्टाळू जमात आहे प्रचंड. एक वडार समाज तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा युट्यूबला, इंस्टाग्रामला, पण मला तो मोह आवडत नाही विद्यार्थ्यांना सांगायचं. वडार समाज आहे. वडार समाजातली एक माऊली आहे, 12 वर्षाचं लेकरू आहे. दगड पुरायचं काम करत असतो तो समाज. ती बाई 12 वर्षाचं लेकरू घेते, रस्त्यावर खडी पुरायच्या कामाला जाते. घरात 18 विश्व दारिद्र्य असतं. बघा, तुमच्या जिल्ह्यातलं सुधारणा आहे. 18 विश्व दारिद्र्य घरात आहे, रस्त्यावर खडी पुरायला जाते. 12 वर्षाचं लेकरू शेजारी खेळत असतं. अचानक ते बाईचं काम सुरू असताना अंगात ताप असतो, कामच होत नाही त्या माऊलीला. आणि अचानक ते लेकरू खेळता खेळता बाईचं काम सुरू असतं आणि तेवढ्यात लाल दिव्याची गाडी येते धुळून. सुटाबुटातला एक कलेक्टर नावाचा माणूस खाली उतरतो, त्या बाईच्या जवळ जातो आणि तिचं ते कसं बसत चाललेलं काम पाहतो. तिला काम होत नसतं सर, आणि वाटेल तितक्या शिव्या घालतो आणि गाडीत बसतो, निघून जातो. बाईला शिव्या देतो.
त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू उगवतात. 12 वर्षाचं लेकरू धावतच जातं, आईच्या जवळ जातं, गदगदा आईला हलवतं, आईला विचारतं, आई त्या माणसानं शिव्या घातल्या, तो कोण होता? आई पोराला दूर ढकलते, म्हणते हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं. ते फार मोठे साहेब असतात, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर पोरगं रागावतं, आईच्या हातातला दगड फोडायच्या छन्नी हातोडा ते घेतं, हिसकावतं. दूर एका खडकावरती जातं, मोठा कातळ असतो, त्या कातळावर छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. आईला वाटतं पोरगं काय वेडेपणा करतंय. आई धावत धावत जाते, पोरगं तिथं काहीतरी वाक्य कोरत असतं, लिहित असतं त्या दगडावर. आई त्याचा छन्नी हातोडा हिसकावते, हातावर जखम होते, रक्ताची चिळकांडी उडते, तिथं रक्त शिंपलं जातं. आई स्वतःचा पदर घेते, रक्त तिथली माती पुसते, पोरानं काय लिहिले ते वाचते. वाचल्याबरोबर त्या माऊलीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात, कारण त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं लिहिलेलं असतं की आई, तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस आज आपल्या प्रत्येकाला सांगताना मला अभिमान वाटतो. ही सत्य कथा आहे, काल्पनिक उदाहरण नाही. याच महाराष्ट्रामधल्या, या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं बालाजी मंजुळे नावाचं ते पोरगं आज कलेक्टर आहे. म्हणून ज्याला आईच्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली, बापाच्या घामाची, बापाच्या पायाला पडलेल्या भेगांची किंमत कळाली, त्याला खरंच जगणं समजलं. हे समजून घ्या विद्यार्थ्यांनो, शिक्षण म्हणजे फक्त पदव्यांचे ढिगारे नाहीत, हे समजून घ्या. बापूसाहेबांनी जे सांगितलं, मूल्य प्रवाहित झाले पाहिजे, ते मूल्यवर्धित शिक्षण तुम्ही घ्याल. सावित्रीमाई म्हणायच्या, शिक्षणाचा अर्थ काय? काव्य फुले नावाच्या ग्रंथात सावित्रीमाईनं लिहिलंय, शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाने जाते पशुत्व, येते मनुष्यपण. पहा, तुम्हाला माणूस जे बनवतं ना, ते खरं शिक्षण असतं. ते माणुसकीचं शिक्षण तुमच्यात तुम्ही रुजवा, ही कामनाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. शिक्षणातून एक डॉक्टर झाला पाहिजे, शिक्षणातून एक चांगला वकील झाला पाहिजे, शिक्षणातून एक चांगला इंजिनियर झाला पाहिजे. याच्या अगोदर बापूसाहेबांचं हे सांगणं होतं, शिक्षणातून एक चांगला आदर्श माणूस झाला पाहिजे. तो आदर्श माणूस तुमची शिक्षण व्यवस्था निर्माण करेल. या दृष्टीने आपण मार्गक्रमण करा. माणुसकीचं आपण पाहिलं म्हणून त्या दिशेने आपण मार्गस्थ व्हा. या जन्मावर, या जगण्यावर शतदा तर सगळ्यांना प्रेम करायचंय, पण जगण्यावरचं शतदा प्रेम म्हणजे स्वतःची माडी, स्वतःचीच गोल गोल साडी एवढं नसतं, हे समजून घ्या. बापूसाहेबांनी जे सांगितलं, बाबा आमटेंसारखा एखादा माणूस कुष्ठरोग्यांना पाहतो तेव्हा स्वतःच्या बोटांनी, सडलेल्या बोटांच्या माणसांच्या मुखामध्ये भाताचे 2 घास भरवतो. ते खरंच जगण्या मरण्यावरचं प्रेम असतं. ते प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे स्वतःच्या आयुष्यावरती, हे समजून घ्यायला शिका. सिंधुताईंनी जे सांगितलं, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोणतीना जात त्यांची, कोणताना धर्म त्यांचा, दुःख दिले 2 आसू माणसांचे माणसांना, ते प्रेम आपल्याला आपल्या जगण्यावरती करता येणं वर्तमानात सगळ्यात जास्त गरजेचं आहे, हे आपण प्रत्येकानं समजून घ्या. आणि शेवटचं, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आपल्या देशाप्रती उत्तरदायित्व निभावण्याची. या मातीचा तो वारसा आहे, या राष्ट्राचा आपण देणं लागतो. बापूसाहेब या देशासाठी तुरुंगात गेले, पण या राष्ट्राप्रती स्वातंत्र्य मिळाले, या मातीप्रती आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. देश घडवणं म्हणजे सीमेवरती जाऊन लढणं नसतं. मग अशी माझा उल्लेख झाला, मी संसदेत गेलो दिल्लीला. दिल्लीच्या संसदेत 3 दिवस बसलो. ओम बिर्ला लोकसभेचे स्पीकर होते, त्यांच्यासमोर होतो. देशातून फक्त 25 पोरं आले होते. त्या 25च्या 25 पोरांना ओम बिर्लांनी विचारलं, तुम देश सेवा के मायने क्या रखते हो? प्रश्न विचारला. काय विचारला? संसदेमध्ये बसलोय आणि विचारलं, देश सेवा के मायने क्या रखते हो? बिहारचे, उत्तर प्रदेशचे, पंजाबचे पोरं म्हणाले, देशाला एवढी संपत्ती दान करायची, सीमेवर जाऊन गोळीबार करायचा, पाकिस्तानचे सैनिक मारायचे. मी म्हटलं, मला असं वाटतं मी एखाद्या सार्वजनिक ठिकाणावरून निघालो, उदाहरणार्थ नगरपालिकेच्या एखाद्या ठिकाणावरून निघालो, आणि तिथून जात असताना नळ असा बंद नाहीये, त्याच्यातून पाणी वाया जातं, कोणीतरी तो सुरूच ठेवलाय, आणि एखादा फाटक्या कपड्यातला सफाई काम करणारा कामगार माणूस जाऊन त्या नळाची तुटटी नीट बंद करत असेल, त्याच्या मनात विचार येत असेल, माझ्या देशाची संपत्ती असलेलं हे पाणी वाया जातं, तो त्याच्या वाट्याचा देश घडवतो, त्याच्या वाट्याचा देश. एक चित्र मी त्यांना सांगितलं, शासकीय बसनं, एसटी बसनं प्रवास करणारा प्रत्येक सुटापुटातला शिकलेला माणूस त्या बसला शिव्या घालतो, किती घाण आहे म्हणून. पण एक फाटक्या कपड्यातली आमची आजी, नाटी नेसलेली, कमरेला पिशवी असलेली, घर यायला वेळ आहे म्हणून आपल्या पिशवीतला सुईदोरा काढते सर, आणि त्या बसचं फाटलेलं सीट शिवत बसते. तिच्या मनात विचार येतो, माझ्या देशाची संपत्ती आहे. म्हणून तुम्ही त्या जाणीवेतून आपला देश घडवला पाहिजे. आज हे शिक्षक मंडळी आहेत ना, ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे करतायत, तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवताय. तुम्ही उत्तम पद्धतीने शिक्षण घेताय, चांगलं गुणांकन करताय, तुम्ही तुमच्या वाट्याचा देश घडवताय. असा प्रत्येकानं आपल्या वाट्याचा देश घडवावा, ही कामना या निमित्तानं व्यक्त करतो. माय माती माणुसकीला आपण किती मोठे झालो तरी विसरता कामा नये, हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करेल. या कार्यक्रमासाठी आपण अतिशय तन्मयतेनं, मला ऐकलं, एक पोरगं बोलतंय या जाणीवेतून, कानांचा कोट करून, ही सगळी या सांगोल्याच्या मातीतली वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आहेत. आता आपली नावं मला माहीत नाहीत म्हणून माफी मागतो. ही सगळी वडीलधारी माणसं, एक लेकरू बोलतं या जाणीवेतून, कानांचा कोट करून तुम्ही ऐकलात, त्याबद्दल आपल्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. या सगळ्या माझ्या
तरुण पिढीचे मनापासून अंतःकरणापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचे व्यक्त करतो. तुमच्या भविष्यासाठी या संस्थेसाठी मनापासून शुभेच्छा आहेत. खरं तर मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन, माझं भाग्य या अशा संस्थेमध्ये अशा मातीमध्ये येण्याचा संधी आपण सगळ्यांनी मला प्राप्त करून दिली. विशेषत्वानं संपादक जगन्नाथ साठेंसारखी वैचारिक माणसांना हुडकण्याची एक नजर अशा लोकांकडे असते. अशा व्यक्तिमत्वानं मला इथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करेल. मराठीचे उत्तम प्राध्यापक तुमचे धनाजी चव्हाण सरही माझ्या संपर्कात होते. विशेषत्वानं तटाळे सर अतिशय विद्वान अशी ही माणसं आहेत. एवढी चांगली हिऱ्यासारखी माणसं सर तुमच्या गाठीशी आहेत, हे तुमचंही महत्त्वाची गोष्ट आहे. या सर्वांचे अंतःकरणापासून संस्थेचे प्राचार्य या विद्यामंदिराचे अमोलजी गायकवाड सर, संस्थेतले बिभीषणजी माने, श्रीकांतजी लांडगे या सर्व प्रशासकीय सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. विशेषत्वानं झपके परिवारातले जे सगळे सदस्य येत आहेत त्यांचे अंतःकरणापासून आभार या निमित्तानं व्यक्त करतो. बापूसाहेबांच्या चरणी लीन होत असताना, विनयशीलतेनं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत असताना शेवटी फक्त बाबा आमटेंच्या 4 ओळी आहेत या संस्थेच्या प्रती, की मी त्या व्यक्त करेल की पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड वाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. निर्मितीची ही गंगा या मातीतून तुम्ही प्रवाहित करताय, जे दिन दुबळे त्यांना तुम्ही साथ देताय. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड वाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची, येथेली फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे, येथून उठतील नेते. घाम गाळील ज्ञान येथे, येथून उठतील नेते. ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळांची कमाई, ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळांची कमाई. दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही, दुःख उधळावयास आता आसवांना वेळ नाही. या निर्मितीच्या मुक्त गंगेतून वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करणारी नेते इथं निर्माण व्हावीत एवढीच कामना व्यक्त करून बापूसाहेबांच्या चरणी पुन्हा लीन होतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद सर. या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, बुके, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्माननीय राजाराम दामोदर ढोले सर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन 2025-26 गुणवंत शिक्षक राजाराम ढोले सर. प्रशस्तीपत्र देऊन सन्माननीय प्राध्यापक मुंडा सरांना सन्मानित करण्यात येत आहे. प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होतो आहे. सांगोला विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजचे सन्माननीय प्राध्यापक इसाक मुंडा सर 2025-26 गुणवंत शिक्षक पुरस्कार. यानंतर कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोळा केशव पोपट मिसाळ सर, केशव पोपट मिसाळ 2025-26 गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्माननीय सोमनाथ सपाटे सर. यानंतर सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला सन्माननीय स्नेहलता मनोहर बाबर मॅडम यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला सन्माननीय स्नेहलता मनोहर बाबर मॅडम यांचा या ठिकाणी गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान संपन्न होतो आहे. व संस्था अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आदरणीय साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. माणसाच्या चांगुलपणावर नितांत श्रद्धा असणारे व अमोघ कार्य करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणारे आदरणीय प्रफुल्लचंद्र झपके साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशासनाने सन्मानित करण्यात येत आहे. राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार त्यांना आलेला आहे. यानंतर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे सन्माननीय उन्मेष अभित फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्ड ज्याने सन्मानित